तर आपण करंट अफेअर्सची सिरीज स्टार्ट केलेली आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक घडामोडी पाहिल्या. आता या ज्या आहेत आतापर्यंत आपल्याकडे डिसेंबर पर्यंतचे अवेलेबल आहेत. नेक्स्ट जे बुकलेट येतील ते त्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च कंप्लीट केलं जाईल. सो आतापर्यंत आपण लास्ट इयरचे डिसेंबर पर्यंतचे करंट अफेअर्स जे आहेत ते कव्हर करत आहोत. ठीक आहे. सो आपण आर्थिक घडामोडी स्टार्ट केलेल्या कालच्या लेक्चरमध्ये आधी सांगितलं करंटच्या शॉर्ट नोट्स बनवून ठेवा की ज्या आपल्याला एक्झामच्या आदल्या दिवशी रिवाइज करता येतील. कारण करंट हा खूप वास्ट आहे. ऐन टायमाला लास्टला रिव्हिजन गरजेची असते करंटची. त्यामुळे शॉर्ट नोट्स करंटच्या बनवायच्या आहेत. आणि ह्या शॉर्ट नोट्स जास्त नसतील, मी कालही सांगितलं. तर मग शॉर्ट नोट्स ज्या आहेत बनवायच्या आहेत करंटच्या, जेणेकरून तुमचा आदल्या दिवशी करंट अफेअर्स रिवाइज करता येईल परीक्षेच्या. बिकॉज करंटमध्ये खूप सारा फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो डेटा तुम्ही वर्षभर कितीही अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही. त्याला एक लास्ट रिव्हिजनची गरज असते. त्यामुळे शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. नेक्स्ट काय करायचंय, जे काही बुकलेट किंवा जो सोर्स तुम्ही करंटसाठी यूज करणार आहात तोच तुम्हाला वर्षभर तोच यूज करायचा आहे. चेंज करायचा नाही, कोणतंही बुकलेट नवीन ऍड करायचं नाही, कोणत्याही नोट्स घ्यायच्या नाही. तुम्हाला काय करायचंय की फक्त एक बुक, कोणताही एक सोर्स किंवा बुक आणि त्याच्या शॉर्ट नोट्स हा तुमचा करंटसाठी काय असणार आहे, सोर्स असणार आहे. नवीन काही ऍड करायची गरज नाही. ठीक आहे. चला मग स्टार्ट करू. आर्थिक घडामोडी काल आपण पाहिलेलं, तर राष्ट्रीय सहकार धोरण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय सहकार धोरण आपण पाहिले काल. ठीक आहे. हे दुसरं धोरण आहे. पहिलं धोरण 2002 चं आहे. सहकार मंत्री कोण आहेत आणि सहकार मंत्रालयाची स्थापना कधी झालेली आहे सांगायचं पटकन. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत UK सेटा मुक्त व्यापार करार पाहिलेला आहे आपण. येस, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपण काही फॅक्ट्स किंवा बाबी ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. येस, बल्गेरियाने युरो चलन स्वीकार केला. आपल्याला माहितीये 21वा देश आहे बल्गेरिया. FDI बद्दल पाहिलं. सर्वात जास्त FDI कोणत्या राज्यात येतो? महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट, सर्वात जास्त FDI आपल्याला सेवा क्षेत्रात मिळतो आणि सगळ्यात जास्त FDI आपल्याला सिंगापूर मधून येतो. ठीक आहे. नेक्स्ट, रेपो रेट आणि बाकी जे काही RBIचे धोरणात्मक रेट जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, येस, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण पाहिलं. त्याच्या आधी आपल्याला 3 कोणत्या आहेत त्या माहिती आहेत. US, चायना, जर्मनी आणि 4 नंबरला इंडिया. आपण जपानला मागे टाकलेलं आहे. नेक्स्ट, न्यू डेव्हलपमेंट बँक आपल्याला माहिती आहे अल्जेरिया हा नवीन मेंबर झालेला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचा. ठीक आहे. त्यानंतर NDB सदस्य 13 सदस्य झालेले आहेत. येस, GST संकलनात आपण पाहिलं महाराष्ट्र अव्वल नंबरला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वात जास्त GST गुजरात आणि मग कर्नाटक मध्ये जातो. त्याच्यानंतर येस, पाम तेल निर्यातीबद्दल आपण पाहिलेलं आहे. सर्वात जास्त आपण मलेशियाकडून इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आनंद गुजरात या ठिकाणी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ येत आहे. गोवा फेनीला GI दर्जा. नेक्स्ट, जागतिक दारिद्र्य रेषा सगळ्यात इम्पॉर्टंट. आता दारिद्र्य रेषा $3 एवढी झालेली आहे एका दिवसाला. हे लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेच. नेक्स्ट, ऑरेंज इकॉनॉमी आपण पाहिली. क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज होतात तर त्याला आपण ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतो. जीएसटीची 56वी बैठक झाली. त्याच्यात आपल्याला पाहिले जीएसटीच्या स्वरूपात बदल केलेला आहे. आधीचे जे 4, 5, 12, 18 आणि 28 हे जे स्लॉट होते ते चेंज करून आता फक्त 5 आणि 18 हे स्टँडर्ड स्लॉट ठेवलेले आहेत आणि 40% जो स्लॉट आहे तो डीमेरिट स्लॉट ठेवलेला आहे. जीएसटी काउन्सिल अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री. PM मित्र पार्क पाहिलेला आहे आपण. PM मित्र पार्क 60 ठिकाणी भारतात हे पार्क येणार आहे. ठीक आहे.
सो पीएम मित्रा पार्क योजना टेक्सटाईल फील्ड किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये ही स्कीम राबवली जात आहे. 7 ठिकाणी भारतात पीएम मित्रा पार्क उभारण्यात येणार आहे. त्याच्यातली एक महाराष्ट्रामध्ये आहे. काल सांगितलं कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात पीएम मित्रा पार्क येणार आहे, कमेंटमध्ये सांगायचं लवकर. येस, महाराष्ट्रात अमरावती या ठिकाणी पीएम मित्रा पार्क आपण स्थापन करणार आहोत. नेक्स्ट, येस, महाराष्ट्राचं स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता म्हणजे इनोव्हेशन वरती भर देणार आहोत. येस, LXME पे हे महिलांसाठी पहिलं UPI सेपरेट UPI वॉलेट आलेलं आहे, जे LXME या कंपनीने स्टार्ट केलेलं आहे. चुनखडी लाईमस्टोनला सध्या मिनिस्ट्री ऑफ माइन्सने मेजर मिनरल म्हणजे प्रमुख खनिजाचा दर्जा देण्यात आलेला आहे. स्ट्रॅटेजी विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम ती आलेली आहे, नीती आयोगाने सुरू केलेली आहे मसुरी उत्तराखंड मध्ये. देशातील पहिलं फ्रेट विलेज मिल्कीपूर रामनगर. ठीक आहे, राईट. यस, आपण हे पण पाहिलं की प्राप्तिकर संकलन म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे, इन्कम टॅक्सचं जे कलेक्शन आहे ते कॉर्पोरेट टॅक्स पेक्षाही जास्त झालेलं आहे. ठीक आहे, फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा इन्कम टॅक्स कलेक्शन जास्त आलेलं आहे आपल्याला. यस, नवीन आधारभूत वर्ष स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने. त्याच्यामध्ये IIP आणि GDP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि GDP सकल देशांतर्गत उत्पादन याच्यासाठी आधी आधारभूत वर्ष होतं 11-12 आणि आता केलेलं आहे 2022-23. त्यानंतर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स CPI साठी नवीन आधारभूत वर्ष आलेलं आहे 2024, त्याच्या आधी होतं 2012-13. हा एक एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, इकॉनॉमी मध्ये स्टॅटिक किंवा करंट मध्ये विचारला जाणारा आहे. कारण की व्हॉट एव्हर आपल्या गव्हर्नमेंटचे जे इनिशिएटिव्ह आहेत किंवा गव्हर्नमेंट काय चेंजेस करते इकॉनॉमिक फील्ड मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेच जातात. नेक्स्ट, गुजरात ठरले अव्वल निर्यातदार राज्य. आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त निर्यात करणारं राज्य आहे गुजरात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. ठीक आहे, सो गुजरात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. सो हे सगळे इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमी बद्दल. आपल्याला तेच क्वेश्चन येतात की जे आपल्या इकॉनॉमीवरती इफेक्ट टाकणारे आहेत. ठीक आहे, किंवा गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह आहे. सो GST मूल्यांकनासाठी फेसलेस असेसमेंट किंवा फेसलेस मूल्यांकन प्रणाली केरळमध्ये आलेली आहे. नेक्स्ट, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला NRL ला कसला नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर भारत न्यूझीलंड मध्ये मुक्त व्यापार करार झालेला आहे आणि त्याच्या आधी सेटा इंडिया UK मध्ये हे पण पाहिलं आपण. सार्वजनिक उपक्रमांसाठी नवीन श्रेणी आलेली आहे, तेजस रत्न आणि शिवरत्न श्रेणी. ठीक आहे, हॅलो, चलो नेक्स्ट. इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था महाराष्ट्रातील गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी काय आलेलं आहे, इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था आपण स्थापन केलेली आहे, ज्याचं भाग भांडवल 3000 कोटी आहे. येस, भारत आणि ओमान मध्ये सेपा कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. ठीक आहे, सो सेपा हा पूर्णपणे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा मुक्त व्यापार करार नाहीये. याच्यामध्ये 89% ओमानने टॅरिफ लाईन किंवा शुल्कमुक्त प्रवेश दिला 89% याच्यावरती आणि इंडियाने 77%. सो मुक्त व्यापार करार नाहीये ते हा काही कंडिशन सहित करार आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये रोलिंग बजेट आपण पाहिलं. रोलिंग बजेट म्हणजे एकूण 3 ते 5 वर्षांसाठी हे बजेट तयार केलं जातं, परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला त्या बजेटचा एक आढावा घेतला जातो आणि त्यानुसार चेंजेस करून ते बजेट पुन्हा हे केलं जातं, सुधारित केलं जातं. सो मध्य प्रदेशमध्ये ही संकल्पना राबवली जात आहे. पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश की ज्याच्यामध्ये रोलिंग बजेट ही कन्सेप्ट जी आहे स्वीकारलेली आहे. येस, देशातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर
कोणतं? अमरावती, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी देशातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर जे आहे आलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे, ज्या ठिकाणी वित्तीय सेवा, बँकिंग, त्याच्यानंतर विमा, फिनटेक क्षेत्र हे सर्व एकाच ठिकाणी केंद्र करण्यात आलेलं आहे. लास्ट आपण पाहिलेलं अमेरिकेतील शटडाऊन एकूण 43 दिवसांचा हा शटडाऊन होता, ज्याच्यामध्ये काय झालेलं की अमेरिकन संसदेने किंवा काँग्रेसने अर्थसंकल्प मान्य केला नव्हता किंवा मनी बिल जे आहे अर्थ विधेयक, खर्च विधेयक मंजूर न केल्यामुळे अमेरिकन गव्हर्नमेंटकडे खर्चासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे हा शटडाऊन अमेरिकेत लागलेला होता आणि हा 43 दिवसाचा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन होता. ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्ही रिवाइज केलेला असेल. ह्या सर्व न्यूज ज्या आहेत ह्या त्याच आहेत की ज्या विचारल्या जातील. ठीक आहे. बुक मधून सॉर्ट आउट करून हा कंटेंट तुमच्यासाठी आणलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित करायचं, याचीच रिव्हिजन करायची आहे मल्टिपल टाइम्स. सगळे इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट चलो, स्वीडन जगातील पहिला कॅशलेस देश. सिंपल वन लाइनर, जगातील पहिला कॅशलेस देश कोणता? तर सोपं, स्वीडन. ठीक आहे. सो स्वीडन अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस रोख विरहित देश बनलेला आहे. येथे बहुतेक व्यवहार हे डिजिटल पेमेंट पद्धतीने केले जातात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट की स्वीडन जो आहे हा जगातील पहिला कॅशलेस देश ठरलेला आहे, ज्या ठिकाणी सर्व व्यवहार जे आहेत ते कसे होतात? डिजिटल पद्धतीने होतात. त्यामुळे लक्षात ठेवायची एकच गोष्ट, स्वीडन कॅशलेस देश, पहिला कॅशलेस देश. ठीक आहे. नेक्स्ट, जागतिक सहकारी संस्थांच्या क्रमवारीत भारतातील संस्था, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. सो इफ्को, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड, इफ्को, आणि गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच अमूल, इफ्को आणि अमूल या भारतातील सहकारी क्षेत्रातील दोन मोठ्या संस्थांना जीडीपी आधारित कामगिरीच्या आधारावर जगातील सर्वोच्च सहकारी संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. ही जागतिक क्रमवारी इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, ही जी संस्था आहे कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी क्षेत्रासाठी इंटरनॅशनल लेवलला द्वारे प्रकाशित होणाऱ्या वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर हा जो अहवाल आला, या अहवालातून तयार केलेली आहे. आणि ही क्रमवारी दोहा येथे आयोजित ICA इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स या परिषदेत जाहीर करण्यात आलेली आहे. तर आपल्यासाठी याच्यातून लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे की इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सने एक अहवाल, कोणता? वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर, हा अहवाल सादर केलेला आहे. आणि या अहवालात टॉपच्या ज्या सहकारी संस्था आहेत जगातल्या, तर त्याच्यामध्ये भारतातील दोन संस्था येतात. एक म्हणजे अमूल. ठीक आहे. अमूल, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच अमूल, आणि इफ्को, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. सो इफ्को आणि अमूल ह्या जगातील सर्वोच्च ज्या सहकारी संस्था आहेत तर त्यांच्या यादीत आहेत. एवढीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या, दोन भारतातल्या सहकारी संस्था. ठीक आहे. बाकी याच्यातलं काही लक्षात ठेवायचं नाही, यांचीच नावं लक्षात ठेवायची. इंडियामध्ये सर्वात मोठ्या कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी संस्था जर कोणत्या असतील तर इफ्को आणि अमूल, आणि त्याच जागतिक पातळीवरती त्यांचीच नावं आलेली आहेत. नेक्स्ट, अलीकडे GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन प्राप्त झालेली उत्पादने. ठीक आहे. सो जिओग्राफिकल इंडिकेशन प्राप्त उत्पादने, मग जिओग्राफिकल इंडिकेशन GI टॅग. ठीक आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय? GI टॅग म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या भौगोलिक प्रदेशात एखादं प्रोडक्ट उत्पन्न होत असेल, उत्पादित होत असेल, तर त्या ठिकाणी त्याच्यात काही त्याच्या भौगोलिक, त्याच्यात स्पेसिफिक त्या ठिकाणचा काही समावेश असतो, जेणेकरून ते प्रोडक्ट इतर ठिकाणी उत्पादन होणाऱ्या प्रोडक्ट पासून वेगळं केलं जातं. तर अशा प्रोडक्ट्सला जिओग्राफिकल इंडिकेशन दिलं जातं. कोल्हापुरी चप्पल जी फक्त कोल्हापुरात मिळते. ठीक आहे. सो बाकीच्या ठिकाणी मिमिक केलं जातं त्याला, परंतु ओरिजिनल जे आहे तिचा ओरिजिन कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. सो कोल्हापुरी चप्पल ज्याला GI टॅग दिलेला आहे. त्याच्यानंतर सांगलीची हळद,
ठीक आहे. सो असे प्रोडक्ट जे त्याच ठिकाणी त्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये तयार केले जातात आणि त्याचीच ओरिजिनॅलिटी प्रिझर्व करण्यासाठी त्यांना जीआय टॅग देण्यात येतो. सो उत्पादन पहिलं आहे पन्ना हिरे. ठीक आहे, पन्ना हिरे मध्य प्रदेश. आपल्याला माहिती मध्य प्रदेशमध्ये पन्ना या ठिकाणी हिरे मिळतात. सो मध्य प्रदेशच्या पन्ना हिऱ्यांना जीआय टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे पन्ना जिल्ह्यातील प्रसिद्ध नैसर्गिक हिरे, त्याचं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पोंडरू खादी. पोंडरू खादी ही कुठली आहे? आंध्र प्रदेश या राज्यातली आहे. पोंडरू हा जिल्हा आहे, त्या ठिकाणची पोंडरू खादी. हाताने कापलेले व विणलेले सुती खादी कापड. ठीक आहे, हे काय आहे? एक प्रकारचं खादी कापड आहे जे पोंडरू आंध्र प्रदेश या ठिकाणी आपल्याला मिळतं, त्याला पोंडरू खादी असं बोलतात. नेक्स्ट जरी पोशाख. ठीक आहे, जरीची साडी असते. ठीक आहे, सो जरी पोशाख उत्तर प्रदेशमध्ये जरी काम असलेले पारंपरिक पोशाख. ठीक आहे. नेक्स्ट दावो शास्त्र. दावो शास्त्र अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, सो हाताने बनवले जाणारे पारंपरिक शस्त्र. ठीक, सो दावो शास्त्र अरुणाचल प्रदेशमध्ये वापरलं जाणारं शस्त्र आहे, हाताने बनवलेलं शस्त्र. नेक्स्ट मेरठ ब्युगल. मेरठ ब्युगल मेरठ उत्तर प्रदेश मध्ये आहे, नावावरून लक्षात येतं. तर हे काय आहे? पारंपरिक लष्करी वाद्य. ठीक आहे, एक प्रकारचं लष्करी वाद्य आहे मेरठ ब्युगल, जे मिळतं उत्तर प्रदेशमध्ये. नेक्स्ट अंबाजी संगमरवर. हा एक संगमरवरचा प्रकार आहे जो गुजरात मध्ये मिळतो. ठीक आहे, सो दगडापासून बनवलेले स्वयंपाकाची भांडी. ठीक आहे, सो अंबाजी संगमरवर जे आहे तर याच्यापासून काय बनवलं जातं? दगडापासून बनवलेली स्वयंपाकाची भांडी जी गुजरात मध्ये मिळतात. नेक्स्ट आहे आंबा समुद्रम चोप्पू, म्हणजे जे तमिळनाडूमध्ये भेटतं, लाकडापासून बनवलेली पारंपरिक करंडी. ठीक आहे, लाकडापासून बनवलेली पारंपरिक करंडी. आंबा समुद्रम चोप्पू, तमिळनाडू. नेक्स्ट थुयामल्ली तांदूळ. थुयामल्ली तांदूळ तमिळनाडू, सुगंधी पारंपरिक तांदूळाचा एक प्रकार आहे. थुयामल्ली तांदूळ याच्यावरून लक्षात येतं हा एक प्रकारचा तांदूळ आहे. थुयामल्ली वरून लक्षात ठेवायचं तो तमिळनाडू मध्ये आहे. आंबा समुद्रम चोप्पू हा काय आहे? एक प्रकारची लाकडापासून बनवलेली करंडी आहे जी सापडते तमिळनाडूमध्ये. अंबाजी संगमरवर हा या संगमरवरापासून बनवलेली दगडापासून बनवलेली भांडी आहेत स्वयंपाकाची, जी गुजरात मध्ये भेटते. मेरठ ब्युगल हे एक लष्करी वाद्य आहे, मेरठ उत्तर प्रदेश मध्ये आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं मेरठ ब्युगल उत्तर प्रदेश मध्ये त्याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. दावो शास्त्र हे अरुणाचल प्रदेश मध्ये तयार होणारं किंवा हाताने बनवलं जाणारं पारंपरिक शस्त्र आहे दावो शास्त्र. जरी पोशाख. जरी पोशाख उत्तर प्रदेश. ठीक आहे, जरी काम असलेले पारंपरिक पोशाख. त्यानंतर पोंडरू खादी पाहिलं आपण अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश मध्ये हा एक खादीचा प्रकार आहे. आणि पन्ना हिरे मध्य प्रदेश, पन्ना जिल्ह्यातील प्रसिद्ध हिरे. ठीक आहे, जीआय टॅग जोड्या लावायला विचारू शकतात किंवा डिरेक्टली एक प्रोडक्ट सुद्धा विचारू शकतात. सो आर्थिक घडामोडी आपलं झालेलं आहे. नेक्स्ट आपण बघतोय अहवाल आणि निर्देशांक. तर अहवाल आणि निर्देशांक मध्ये अहवाल आणि निर्देशांक, तर याच्यामध्ये बरेच अहवाल आणि निर्देशांक आपल्याला बुक मधून दिसतील, परंतु जर आपण पेपर पाहिला तर काही ठराविक निर्देशांक किंवा अहवाल आहे जे वारंवार विचारले जातात. फॉर एक्झाम्पल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याच्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्याच्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स, हेनली पासपोर्ट इंडेक्स. तर अशा प्रकारचे अहवाल जे आहेत ते आयोग वारंवार विचारतं. आणि बुक मध्ये पाहिलं तर खूप छोटे छोटे प्रत्येक प्रायव्हेट ह्याचे असतील, तुम्हाला प्रायव्हेट संस्थांचे जे अहवाल येतात ते सुद्धा दिलेले असतात. त्यामुळे अहवाल किंवा निर्देशांक करताना असेच करायचे की जे एकतर
त्याचा सोर्स शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंटच्या एखाद्या डिपार्टमेंटने तो अहवाल सादर केलेला असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडियन गव्हर्नमेंट. ठीक आहे. नेक्स्ट वर्ल्ड लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला एखादी संस्था असेल, तिने तो अहवाल रिलीज केलेला असेल. ठीक आहे. जनरली पॉवर्टी बद्दल असेल, जेंडर गॅप बद्दल असेल, तर ते अहवाल आपल्याला करायचे आहेत. एकदम प्रायव्हेट अहवाल करायचे नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे आपण इकडे तेच अहवाल बघणार आहोत की जे आपल्याला एक्झामला विचारायची जास्त शक्यता आहे. ठीक आहे. सो येस, हेनली पासपोर्ट इंडेक्स. जस्ट अ मिनिट. येस. ठीक आहे. सो फर्स्ट आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स. हेनली पासपोर्ट इंडेक्स. तर हेनली अँड पार्टनर्स या संस्थेद्वारे हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 जाहीर करण्यात आला. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचंय कोण, हेनली पासपोर्ट इंडेक्स, याच्यावरून लक्षात ठेवेन हेनली अँड पार्टनर्स. सोपं आहे. कोणी अहवाल आणलेला आहे तर हेनली अँड पार्टनर्स ही संस्था आहे, तर त्याच्याद्वारे हेनली पासपोर्ट इंडेक्स येते. तर याच्यामध्ये क्रमवारीचा आधार, मग पासपोर्ट इंडेक्स मध्ये पासपोर्ट म्हणजे कोणत्या बेसिस वरती याच्यात क्रमवारी दिली जाते, तर एखाद्या देशाच्या पासपोर्ट धारकांना इतर देशांमध्ये मिळणारा विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश. म्हणजे या अहवालामध्ये कंट्रीज जे असतील, देश जे आहेत ते कोणत्या क्रमांकाने लावलेले असतील, तर एखादा देश ज्याचा पासपोर्ट धारक त्यांना इतर किती देशांमध्ये विदाउट विजा ट्रॅव्हल करता येईल. ठीक आहे. सो त्याच्या बेसिस वरती ही क्रमवारी दिलेली जाते. सो सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे सिंगापूरचा. ठीक आहे. सो सिंगापूरच्या रहिवाशांना 193 देशामध्ये विजा मुक्त प्रवेश अवेलेबल आहे. कळलं? तर त्यामुळे एक नंबरला आहे सिंगापूर, ज्यांच्या लोकांना किंवा ज्यांच्या देशवासियांना 193 देशांमध्ये विदाउट विजा ट्रॅव्हल करायला अलाउड आहे. नेक्स्ट भारताचे स्थान. इंडिया आपण आहोत 77व्या स्थानावरती. इंडियाचं स्थान आहे 77, 77. 59 देशांमध्ये आपल्याला विजा मुक्त प्रवेश मिळतो. ठीक आहे. सो एकूण 59 देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश आपल्याला अवेलेबल आहे. भारताच्या क्रमवारीत 8 स्थानांची सुधारणा झालेली आहे आणि याआधी भारत 85व्या स्थानावरती होता. लास्ट रिपोर्ट मध्ये आपण 85व्या स्थानावरती होतो. याच्यातून लक्षात घ्यायची गोष्ट एकच, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 आलेला आहे. हेनली अँड पार्टनर्स या संस्थेद्वारे हा जो आता अहवाल सादर केला जातो. इकडे चेंज करू शकतो आयोग की हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे सादर केला जातो किंवा हा अहवाल वर्ल्ड बँक द्वारे सादर केला जातो. तिकडे आपल्याला लक्षात ठेवायचंय हेनली अँड पार्टनर्स याच्याद्वारे हेनली पासपोर्ट इंडेक्स येतो. तर या अहवालामध्ये कंट्रीज किंवा देश कोणत्या याच्यानुसार अरेंज केले जातात, तर त्या देशाच्या पासपोर्ट धारकांना किंवा नागरिकांना इतर किती देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश अवेलेबल असेल याच्या बेसिसवरती तो क्रमवारी जाहीर केली जाते. याच्यामध्ये जगातील सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट आहे सिंगापूर या देशाचा, ज्याच्या लोकांना 193 देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश मिळतो. भारत 77 स्थान. भारताचं स्थान सगळ्यात आधी याच्यात लक्षात ठेवायचंय, भारताचं स्थान आहे 77व आणि भारताच्या लोकांना 59 देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश अवेलेबल आहे 59 कंट्रीज मध्ये. आणि आपल्या रँकिंग मध्ये 8 स्थानांनी सुधारणा झालेली आहे. आपण आधी 85व्या स्थानावरती होतो, आता आपण 8व्या स्थानावरती आहे.
ठीक आहे, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे याच्यातून शॉर्ट नोट जर बनवली तर फक्त काय घ्यायचं, हेनली पासपोर्ट इंडेक्स, ठीक आहे, हेनली अँड पार्टनर्स द्वारे. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, इंडियाचं हे कोणी रिपोर्ट काढला, इंडियाचं स्थान सगळ्यात आधी 77वा, त्याच्यानंतर 8वी सुधारणा आणि सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूर 193 देशांमध्ये आणि इंडियाचा 59 देशांमध्ये. एवढ्याच गोष्टी यायच्या आहेत. म्हणजे 1-2 लाईनची आपली शॉर्ट नोट इथे फक्त तयार होईल या न्यूज वरून. नेक्स्ट, येस, स्वच्छ सर्वेक्षण 2024, ठीक आहे. स्वच्छ भारत मिशन या शहरी यांच्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण होता 2024-25. तर द्रौपदी मुर्मू, ठीक आहे, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जुलै 2025 रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2024 चे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आता कोणी प्रदान केले लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. इथे चेंज होऊन पंतप्रधान टाकलं जाईल, ठीक आहे, गृहमंत्री टाकलं जाईल. तर लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार जे आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहे. हा उपक्रम मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड शहर विकास मंत्रालय, ठीक आहे, यांच्याद्वारे स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत राबवला जातो. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत हा पुरस्कार किंवा उपक्रम राबवला जातो. ही स्कीम स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत राबवले जातात हे पुरस्कार. स्वच्छ भारत मिशनला सुरुवात झालेली 2016, स्वच्छ भारत मिशन अर्बनला सुरुवात झालेली 2016ला. याच्यात महत्वाचे बदल, या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये महत्वाचे बदल काय झालेले आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे, ज्यावेळेस एखाद्या अहवालात काहीतरी चेंज होतो, नवीन निर्देशांक वगैरे टाकले जातात, एखादी नवीन कॅटेगरी ऍड केली जाते, तर त्याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड असतो. सो महत्वाचे बदल काय आहे, प्रथमच सुपर स्वच्छ लीग, सुपर स्वच्छ लीग ही नवीन श्रेणी सुरू केलेली आहे या वर्षीपासून. एक्सपेक्टेड क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट, डिरेक्टली सेंटेन्स मध्ये आयोग टाकेल, या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 बद्दल खालील वाक्य किंवा खालील सेंटेन्स लक्षात घ्या, ठीक आहे. आणि पहिलं सेंटेन्स टाकलं असेल की या वर्षीपासून प्रथमच सुपर स्वच्छ लीग ही नवीन श्रेणी तयार करण्यात आली किंवा सुरू केली. तर यस, ते सेंटेन्स बरोबर असेल. त्यामुळे लक्षात ठेवायचं ही गोष्ट, सुपर स्वच्छ लीग ही नवीन श्रेणी तयार केली. नेक्स्ट, शहरांचे लोकसंख्येच्या आधारावर 5 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स हे असेल की या वर्षीच्या अहवालामध्ये किंवा या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये 5 गटांमध्ये शहराच्या लोकसंख्येच्या आधारावरती 5 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, त्यामुळे 5 गट हा लक्षातच ठेवायची फॅक्ट आहे. नेक्स्ट, एकूण 78 पुरस्कार प्रदान करण्यात आले, 78 पुरस्कार. सो एकूण 78 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. 3ही वाक्य खूप इम्पॉर्टंट, कारण की चेंजेस झालाय. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2024 गव्हर्नमेंटद्वारे येतो, महत्वाची स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्यामुळे फोकस आहे. आपल्याला माहिती आहे आधीच्या पण पेपरमध्ये बऱ्याच वेळा विचारलं, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला, इंदोर, ठीक आहे. सो महाराष्ट्रातल्याही बऱ्याच शहरांवरती क्वेश्चन विचारलेले आहे. सो हा इम्पॉर्टंट एरिया आहे आणि एक्सपेक्टेड आहे इकडनं क्वेश्चन येणे. त्यामुळे या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. यावर्षी सुपर स्वच्छ लीग ही नवीन श्रेणी आलेली आहे. नेक्स्ट, शहरांचे लोकसंख्येच्या आधारावर 5 गटांमध्ये वर्गीकरण केलंय आणि त्याच्या पुढे एकूण 78 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आलेले. 3 फॅक्ट लक्षातच ठेवायच्या आहेत. मग आता स्वच्छ सुपर स्वच्छ लीग श्रेणी, ही श्रेणी जी आली पहिली श्रेणी, तर याच्यामध्ये लोकसंख्या गट 5 गट केलेत, बघितलं, 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5 गट. आणि हे कशाच्या आधारावरती, लोकसंख्येच्या आधारावरती. तर ह्याच्यामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर, तर मग त्याच्यात पहिला आलेला आहे इंदोर,
ठीक आहे. 3 ते 10 लाख याच्यामध्ये पहिला आलेला आहे नोएडा. 50,000 ते 3 लाख न्यू दिल्ली. 20 ते 50,000 हा जो शहरांचा ग्रुप आहे याच्यात पहिला आलेला आहे विटा सांगली. त्याच्यानंतर 20,000 पेक्षा कमी शहरांचा जो ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये पहिला आलेला आहे पंचगनी. ठीक आहे, पंचगनी किंवा पाचगणी. ठीक आहे. सो ही झाली सुपर स्वच्छ लीग या वर्षीची. तर याच्यामधील पुरस्कार जर पाहिले तर हे आपण पाहिले लोकसंख्येच्या आधारावरती डिवाइड केलेले आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सॉरी जास्त लोकसंख्या असलेल्या सॉरी ठीक आहे. सो 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला तर त्याच्यामध्ये इंदोर आलेला आहे पहिला. 3 ते 10 लाखांमध्ये नोएडा. 50,000 ते 3 लाखांमध्ये नवी दिल्ली न्यू दिल्ली. आणि 20 ते 50,000 विटा आणि 20,000 पेक्षा कमी पाचगणी. ही झाली सुपर स्वच्छ लीग. नेक्स्ट आहे त्याच्या खालची श्रेणी स्वच्छ शहर श्रेणी. याच्यामध्ये पुन्हा शहरे जी आहे ती 5 ग्रुपमध्ये आपल्याला डिवाइड झालेली दिसतात. तर त्याच्यामध्ये पुन्हा या श्रेणीमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त त्याच्यामध्ये आलेलं आहे अहमदाबाद. 3 ते 10 लाख याच्यामध्ये मीरा भाईंदर महाराष्ट्र. 50,000 ते 3 लाख मध्ये देवस. 20 ते 50,000 मध्ये पणजी आणि 20,000 पेक्षा कमी याच्यामध्ये आहे बिल्हा. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक श्रेणी आधी कसं होतं डिरेक्टली होतं की स्वच्छ शहर म्हणून इंदोर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अहमदाबाद मुंबई अशी शहरं होती. तर आता त्यांनी प्रत्येक श्रेणी जी आहे ती लोकसंख्येच्या आधारावरती त्याचं ग्रुप केलेले आहे आणि त्या ग्रुप मधून मग त्यांनी शहरांची निवड केलेली आहे स्वच्छ शहरांची निवड. ठीक आहे. मग इथे फक्त लक्ष ठेवायचं काय सुपर स्वच्छ मध्ये इंदोर पहिला होता 10 लाखांपेक्षा जास्त. स्वच्छ शहर श्रेणीमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त मध्ये अहमदाबाद आहे. याच्यात 3 ते 10 लाख मध्ये महाराष्ट्रातील मीरा भाईंदर आहे. 50,000 ते 3 लाख देवस. 20 ते 50,000 पणजी आणि 20,000 पेक्षा कमी बिल्हा. ठीक आहे. स्वतः इतर महत्वाचे मुद्दे काय आहे जे सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन फॉर्मिंग साठी यूज केले जातात. तर पहिला महाकुंभातील कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज महानगरपालिकेला विशेष पुरस्कार देण्यात आला. सिंपल राज्यसेवेला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर हे सेंटेन्स डिरेक्टली टाकू शकतात की वरचे जसे टाकले की सुपर स्वच्छ लीग ही नवीन श्रेणी ऍड करण्यात आली. एकूण 78 पुरस्कार देण्यात आले आणि त्याच्यामध्येच हे असेल की महाकुंभातील कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज महानगरपालिकेला विशेष पुरस्कार मिळाला. तर येस हे आपल्याला माहिती पाहिजे की हो मिळाला. ठीक आहे. नेक्स्ट सर्वोत्तम गंगा शहर ठरलेलं आहे प्रयागराज. ठीक आहे. सर्वोत्तम गंगा शहर ठरलेला आहे प्रयागराज. नेक्स्ट महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची क्रमवारी पाहिली तर नवी मुंबई याच्यामध्ये आहे 3रा क्रमांक. पिंपरी चिंचवड 7वा क्रमांक. पुणे 8वा क्रमांक आणि मुंबई 33वा क्रमांक. ठीक आहे. सो महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची क्रमवारी मुंबई 3रा, पिंपरी चिंचवड 7वा, पुणे 8वा आणि मुंबई 33वा क्रमांक. सो याच्यात महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळालेत? महाराष्ट्राला एकूण 10 पुरस्कार मिळालेले आहे. ही सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्ट. महाराष्ट्राला एकूण 10 पुरस्कार मिळालेले आहेत. तर याच्यातून लक्षात ठेवायचे फक्त यस महाकुंभातील कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराजला विशेष पुरस्कार. नेक्स्ट सर्वोत्तम गंगा शहर प्रयागराज. महाराष्ट्रातील जे शहर आहेत त्यांच्या क्रमवारी नवी मुंबई 3 आणि मुंबई 33. लक्षात ठेवायला सोपं. पिंपरी चिंचवड 7, पुणे 8 सोपं.
ठीक आहे. आणि महाराष्ट्राला किती मिळालेले आहेत? एकूण 10 पुरस्कार याच्यातून महाराष्ट्राला मिळालेले आहेत. येस. नेक्स्ट, ठीक आहे. सो स्वच्छ सर्वेक्षण अहवाल जो आहे इम्पॉर्टंट आहे, करायचा आहे. गव्हर्नमेंट द्वारे हा रिलीज केला जातो, गव्हर्नमेंट द्वारे पुरस्कार वितरण होतं, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंटचा जो काही डेटा आहे तो लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे जागतिक शांतता निर्देशांक. ठीक आहे. सो जागतिक शांतता निर्देशांक कोण रिलीज करता? तर ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे जागतिक शांतता निर्देशांक, हा निर्देशांक इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, ठीक आहे, ही जी संस्था आहे या संस्थेद्वारे जागतिक शांतता अहवाल जो आहे रिलीज केला जातो. कोणती संस्था? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. पीस लक्षात ठेवायचं, शांतता, इकॉनॉमिक्स अँड पीस. जर अर्थव्यवस्था चांगली असेल तर शांतता राहणार आहे देशामध्ये. ठीक आहे. सो इकॉनॉमिक्स अँड पीस याच्यावरून लक्षात ठेवायचं ग्लोबल पीस इंडेक्स किंवा जागतिक शांतता अहवाल. मग याच्यामध्ये भारताचे स्थान किती आहे? इंडिया 115वे स्थान आहे आणि एकूण गुण आपले आहे 2.2. ठीक आहे, 2.2 आपले गुण आहे आणि आपण एकूण 115व्या क्रमांकावरती आहोत. एकूण 163 देशांपैकी भारताची क्रमवारी आहे, म्हणजे 115 आउट ऑफ 163. खूप चांगली कामगिरी नाही किंवा खूप शांत देश आपला नाहीये. ठीक आहे, आपण येतोय 115व्या क्रमांकावरती 163 देशांपैकी. जगातील सर्वात शांत 5 देश जर आपण पाहिले तर सगळ्यात शांत पहिला देश आहे आइसलँड, युरोपमध्ये. ठीक आहे, ज्याचे गुण आहे 1.0 म्हणजे 1. त्याच्यानंतर आयर्लंड, युरोपमध्ये 2 नंबरला 1.27. न्यूझीलंड, ओशनियामध्ये 1.282. ऑस्ट्रिया, युरोप 1.2 आणि स्वित्झर्लंड, युरोप 1.2. हे लक्षात ठेवायचं नाहीये. ठीक आहे, हे पण नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं? फक्त यांची क्रमवारी. सो ग्लोबल पीस इंडेक्स, जागतिक शांतता अहवाल, ठीक आहे, आलेला आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात शांत पहिले 5 देश कोणते? तर पहिला आहे आइसलँड, नेक्स्ट आयर्लंड, 3 नंबरला येतो न्यूझीलंड, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड. हे 5 देश आहे, हे लक्षात ठेवायचं. आइसलँड, आयर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड. भारताची क्रमवारी 115. किती देशांमध्ये? 163 देशांमध्ये आपण 115 क्रमांकावरती आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात अशांत देश. सर्वातील शांत देश आपण पाहिले, माता सर्वात अशांत देश जे सर्वात खाली असणार आहे 163 नंबरला आहे रशिया. आपल्याला माहिती रशिया युक्रेन वॉरमुळे. सो रशिया 163 क्रमांकावरती आहे. 162 त्याच्या खाली आहे युक्रेन आणि 161 त्याच्यामध्ये आहे सुदान. आधी सुदान जो होता सर्वात शेवटी होता, परंतु रशिया युक्रेन युद्धामुळे आता रशिया आणि युक्रेन हे सर्वात ठीक आहे. सो 163 रशिया, 162 युक्रेन आणि 161 आहे सुदान. ठीक आहे. सो हे 3 लक्षात ठेवा. 3ही लक्षात ठेवले नाही तरी चालेल, परंतु सुरुवातीचे 5 आणि शेवटचा 1 तो लक्षात ठेवायचा. सो इथे आपल्याला लक्षात फक्त रशिया ठेवला तरी चालेल. 163 नंबरला सर्वात अशांत देश. नेक्स्ट, ठीक आहे. नोट्स टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्याच्यावरती जा. टेलिग्राम चॅनलवरती लिंक नोट्स अपलोड केल्या जातील. या दोन्ही पीपीटी जे आहे तर तुम्हाला तिकडे पीपीटीज मिळतील. ठीक आहे. आणि आपण सेक्शन वाईज जातोय.
ठीक आहे. पॉलिटिकल, त्याच्यानंतर आर्थिक आपण पाहिल्या, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, आणि आता निर्देशांक व अहवाल. ठीक आहे. सो नोट्स मिळून जातील तुम्हाला, लेक्चर संपल्यानंतर अपलोड केल्या जातील. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे शाश्वत विकास अहवाल. शाश्वत विकास अहवाल 2025. शाश्वत विकास अहवाल 2025 सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. शाश्वत विकास अहवाल 2025 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही जी संस्था आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क, या संस्थेद्वारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास अहवाल जो आहे तो जाहीर केला गेला, आणि या अहवालात एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक प्रकाशित केला जातो. म्हणजे आपल्याला माहिती आहे एसडीजी आपल्याला किती सालापर्यंत इम्प्लिमेंट करायचे आहेत आणि किती एसडीजी आहेत सांगायचं पटकन. एकूण किती एसडीजी आहे आणि किती सालापर्यंत आपल्याला ते कंप्लीट करायचे आहेत पटकन. येस. सो एकूण किती एसडीजी आहेत? 17 एसडीजी आहेत, आणि आपल्याला 2030 पर्यंत, 2015 ते 30 या कालावधीत हे 17 एसडीजी जे आहेत ते कंप्लीट करायचे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. सो एसडीजीज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कोणी जाहीर केलेले होते? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरती लक्ष देऊन आहे किंवा जाहीर करते. मग ह्याचा स्वीकार 2015 मध्ये करण्यात आला. त्याच्या आधी आपल्याकडे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते. ठीक आहे. सो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते जे आपल्याला 2000 ते 2015 या कालावधीत कंप्लीट करायचे होते. आता आपल्याकडे एसडीजीज आहे जे 2015 ते 30 या कालावधीत आपल्याला कंप्लीट करायचे. ते एकूण 17 उद्दिष्ट आहेत एसडीजी मध्ये, आणि त्याच्यामध्ये एकूण लक्ष आहे 169 लक्ष. 17 टार्गेट, 169 लक्ष. ठीक आहे. मग याच्यामध्ये भारताची स्थिती, हा जो रिपोर्ट आला शाश्वत विकास अहवाल, भारताची स्थिती जर पाहिली तर याच्यात भारताचे स्थान आहे 99. एकूण 99 स्थान आहे भारताचे. एकूण 167 देशांपैकी ही क्रमवारी, म्हणजे 167 देशांपैकी आपलं स्थान 99 आहे. तो चांगलं आहे हे स्थान. ठीक आहे. याच्यामध्ये भारताला 67 गुण मिळालेले आहेत. इम्पॉर्टंट. राज्यसेवेमध्ये हा अहवाल आधीही विचारलेला आहे. 2022 मध्ये एसडीजी वरती असाच अहवाल आलेला, हाच अहवाल होता जो 2022 मध्ये पेपरमध्ये विचारलेला आहे प्रिलिम्सला. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस गुण विचारलेले होते, त्यामुळे रँकिंग लक्षात ठेवायची आहे की आपली 99 रँक आहे 167 देशांमध्ये, आणि आपले गुण आलेले आहेत 67 गुण. पहिल्यांदाच भारताचा टॉप 100 देशांमध्ये समावेश झालेला आहे. ही सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे राज्यसेवा कंबाईन दोघांसाठी पण. ठीक आहे. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट्स, शाश्वत विकास अहवाल आला ज्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 99 आहे 167 देशांमध्ये, आणि आपला गुण मिळालेले आहे 67. या दोघांमध्ये 67 लक्षात ठेवायला सोपं. ठीक आहे. 67 गुण मिळाले 167 देशांमध्ये, आपण 99 नंबरला आहे, आणि आपण पहिल्यांदाच पहिल्या 100 मध्ये आलेलो आहोत. ठीक आहे. सो पहिल्यांदाच आपण 100 टॉप 100 मध्ये आलेलो आहोत. आता याच्यात पूर्वीची स्थिती पाहिली तर 2019 मध्ये आपला 117वे स्थान होते, आणि 2023 मध्ये आपलं 112वे स्थान होते. ठीक आहे. सो 2023च्या रिपोर्ट मध्ये 112वे स्थान, आणि 2019च्या रिपोर्ट मध्ये 117वे स्थान. ठीक आहे. आता याच्यात पहिले 3 देश कोण आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टच्या याच्यामध्ये? पहिले 3 देश, तर पहिला आहे फिनलँड, नेक्स्ट स्वीडन, आणि नेक्स्ट डेन्मार्क. ठीक आहे. सो फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क
FSD लक्षात ठेवायचं, फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. ठीक आहे. नेक्स्ट शेवटचे 3 देश कोणते आहेत? 167 नंबरला आहे साऊथ सुदान. ठीक आहे. 166 नंबरला आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. ठीक आहे. आणि 165 नंबरला आहे चाड. त्याच्यात खालचे 3 लक्षात ठेवायची गरज नाही, शेवटचा 1 ठेवायचा आहे 167 नंबरचा फक्त. ठीक आहे. कोणता आहे? ठीक आहे. नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भंडारा पोलिसांची जी लिंक आहे त्यांच्या चॅनलवरती मिळून जातील, किंवा माझ्या चॅनलवरती मी आज अपलोड करते. ठीक आहे. माझ्या चॅनलवरती अपलोड करते, तुम्हाला नोट्स मिळून जातील. ठीक आहे. सो शेवटचे 3 देश 167, किंवा तुम्ही UPSC गाईडच्या पण MPSC UPSC गाईड या चॅनलवरती सुद्धा ह्या नोट्स टाकल्या जातात, तिथूनही तुम्हाला मिळून जातील MPSC UPSC गाईड वरती. ठीक आहे. सो 3 चॅनल आहे, 3पैकी कोणत्याही याच्यावरती तुम्हाला नोट्स मिळतील. लेक्चर झाले की नोट्स अपलोड करते मी. ठीक आहे. सो 167 नंबर साऊथ सुदान. पहिल्या 20 देशांपैकी 19 देश युरोपातील आहेत. ठीक आहे. सो पहिल्या 20 देशांपैकी पहिले जे 19 देश आहेत ते युरोपातील आहेत, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये आघाडीवरती आहे. या अहवालानुसार जागतिक स्तरावर 17 SDGs पैकी एकही लक्ष्य 2030 पर्यंत पूर्ण साध्य होण्याच्या मार्गावरती नाही. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट. 2022च्या पेपरलाही हेच स्टेटमेंट आलेलं होतं. ठीक आहे. सो काय गोष्टी लक्षात ठेवायच्या या अहवालात? पहिला, शाश्वत विकास अहवाल 2025 जो जाहीर केलेला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्क सोल्युशन किंवा सोल्युशन नेटवर्क, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेने हा रिपोर्ट जाहीर केलेला आहे. नेक्स्ट, त्याच्यात लक्षात ठेवायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आणि किती आहेत टार्गेट लक्ष्य 169. भारताची रँक 99, 67 आपला स्कोअर 167 देशांपैकी. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा 100 देशांमध्ये आहोत, एवढं लक्षात ठेवायचं. लास्ट आपण होतो 112 आणि 117. 112 होतो लास्ट टाइम आपला. पहिले 3 देश बघितलं, तीनही नॉर्वेन कंट्रीज आहे. ठीक आहे. सो फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क, FSD, फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क पहिले 3 देश आहेत जे SDGच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आघाडीवरती आहे. सर्वात शेवटी 167 नंबरला आहे साऊथ सुदान. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्ट लक्षात ठेवायची की पहिल्या 20 देशांपैकी 19 देश जे आहेत. ठीक आहे. सो 20 देशांपैकी 19 देश जे आहे ते युरोपातील आहेत. ठीक आहे. सो 20 देशांपैकी 19 देश युरोपातील आहेत आणि या अहवालानुसार कोणताही देश हे टार्गेट, ठीक आहे, किंवा जागतिक स्तरावरती एकही लक्ष्य 2030 पर्यंत पूर्णपणे साध्य होण्याच्या मार्गावर नाही. 17 गोल्स पैकी त्यांना सांगायचं एकही गोल 2017 पर्यंत ज्या पद्धतीने आता आपण इम्प्लिमेंट करतोय त्या पद्धतीने साध्य केलं जाणार नाही. एवढ्या गोष्टी या रिपोर्ट मधून लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टींवरून क्वेश्चन आपला सॉल्व्ह होणार आहे. समजलाय? नेक्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे. चॅनलचं नाव आहे t.me/DDIM मेघा सातरस. ठीक आहे. SATRAS या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील, जिओग्राफी आणि करंटच्या.
ठीक आहे, t.me/DDIM मेघा सातरस या चॅनल वरती मिळते. ठीक आहे, किंवा कमेंट मध्ये मी लिंक टाकून देईल. समजलं? चॅट मध्ये लिंक टाकलेली आहे. ठीक आहे, सो चॅट मध्ये लिंक टाकलेली आहे, एकदा चेक करा. नेक्स्ट. ठीक आहे, सो नेक्स्ट अहवाल आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. कमेंट करने के लिए ठीक आहे, सो परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. नेक्स्ट अहवाल आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. सो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालयाकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा अहवाल जो आहे तो जाहीर केला जातो. हा अहवाल 2.0 परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 याची सुरुवात झालेली आहे 2017 मध्ये. ठीक आहे, सुरुवात 2017. उद्देश काय आहे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरी मोजणे व सुधारणा प्रोत्साहित करणे. ठीक आहे, म्हणजे काय? राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहे त्यांच्या शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरी मोजणे. शालेय शिक्षणाचा अहवाल आहे, गोष्ट लक्षात ठेवायची. शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरी मोजणे व सुधारणा प्रोत्साहित करणे. आता PGI चे प्रमुख मापदंड म्हणजे कोणत्या आधारावरती ते शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरी मोजतात. ठीक आहे, सो फर्स्ट आहे PGI चे प्रमुख मानदंड. पहिला आहे अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम. नेक्स्ट पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर. त्या शालेय शिक्षण संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं जाईल. लर्निंग आउटपुट चेक केलं जाईल, रिझल्ट चेक केले जातील. ठीक आहे, नेक्स्ट प्रशासकीय प्रक्रिया म्हणजे गव्हर्नन्स प्रोसेस कशी आहे त्या एज्युकेशन याच्यामध्ये. ठीक आहे, इन्स्टिट्यूट मध्ये. शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे टीचर्स एज्युकेशन आणि ट्रेनिंग. नेक्स्ट समानता व उपलब्धता इक्विटी अँड ऍक्सेस. तर या 5 पॅरामीटर वरती तुमच्या शिक्षण संस्था जी आहे किंवा ठीक आहे, ही जी शिक्षण संस्था आहे तर त्यांचं मूल्यमापन केलं जाईल. लक्षात ठेवायचंय कोणते 5 आहेत तर आउटपुट. ठीक आहे, निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया गव्हर्नन्स प्रोसेस, टीचर्स एज्युकेशन आणि ट्रेनिंग आणि समानता व उपलब्धता इक्विटी. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचे निष्कर्ष काय आले? मग सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे चंदीगडने. ठीक आहे, आणि सर्वात शेवटचं स्थान PGI मध्ये आहे मेघालयाला. ठीक आहे, सो PGI मध्ये सर्वात शेवटचं स्थान आहे मेघालय. ठीक आहे, सो एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI 2.0 आलेला आहे शिक्षण मंत्रालयाकडून. हा अहवाल येतो. याच्यामध्ये 5 पिलर आहेत की ज्याच्यावरती त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण व्यवस्था जी आहे शालेय, लक्षात ठेवायचं शालेय शिक्षण व्यवस्था, त्याचं मूल्यमापन केलं जातं. याच्यामध्ये 5 मापदंड आहेत. आउटकम असेल, त्याच्यानंतर टीचर्स ट्रेनिंग एज्युकेशन, गव्हर्नन्स प्रोसेस असेल त्या ठिकाणची, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इक्विटी अँड ऍक्सेस. ठीक आहे, सो याच्यामध्ये महत्वाचे निष्कर्ष काय आहेत की सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे चंदीगडने आणि सर्वात शेवटचं स्थान मिळालेलं आहे मेघालयला. ठीक आहे, सो मेघालय सर्वात शेवटी. नेक्स्ट आहे QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024.
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026. सो QS क्वॅकरली सायमन या संस्थेने QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 जाहीर केलेली आहे. ठीक आहे. सो QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आलेली आहे. जी क्वॅकरली सायमन ही जी संस्था आहे ती ही रँकिंग येते. ही फेमस जागतिक विद्यापीठांची क्रमवारी आहे आणि त्यामुळे त्यांचा रिपोर्ट जो आहे तो व्हॅल्यूड रिपोर्ट आहे. त्यामुळे आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर भारताचा सहभाग जर पाहिला तर या यादीत 54 भारतीय संस्थांचा समावेश होता. एकूण किती संस्थांचा समावेश होता तर 54 भारतीय संस्थांचा यात समावेश होता. यामध्ये 12 IIT आहेत. ठीक आहे. 54 पैकी 12 IIT याच्यामध्ये आहेत. पहिल्या 100 मध्ये आपली एकही संस्था नाही. इम्पॉर्टंट स्टेटमेंट, स्पेशली राज्यसेवेसाठी. तर पहिल्या 100 मध्ये एकही संस्था नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या 200 मध्ये आपल्या 3 भारतीय संस्था आहेत. ठीक आहे. सो पहिल्या 200 मध्ये आपल्या 3 भारतीय संस्था आहेत. याच्यात इंडियाचा सहभाग, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यातून एक तरी फॅक्ट, 1 ते 2 फॅक्ट इकडनं येऊ शकतात. त्याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट, एकूण भारतीय संस्था किती संस्था याचा समावेश झाला तर 54. ठीक आहे. 54 पैकी 12 ज्या आहेत त्या याच्यात IIT आहेत. 12 IIT आहेत. नेक्स्ट, पहिल्या 100 मध्ये एकही भारतीय संस्था याच्यात नाहीये. ठीक आहे. आणि पहिल्या 200 मध्ये आपल्या 3 संस्था आहेत. 54 एकूण संस्था होत्या, त्याच्यामध्ये 12 IITs, त्याच्यामध्ये 100 मध्ये आपण आपली एकही संस्था नाही आणि 200 मध्ये आपल्या 3 संस्था आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता जगातील पहिल्या 5 संस्था कोणती विद्यापीठे आहे की जगात पहिल्या 5 क्रमांकावरती येतात. तर 1 नंबरला आहे मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT. ठीक आहे. MIT अमेरिकेचा. नेक्स्ट आहे इम्पेरियल कॉलेज लंडन, युनायटेड किंगडम. त्यानंतर येतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंड आणि त्याच्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. सो 1 नंबर MIT, 2 नंबर इम्पेरियल कॉलेज लंडन, त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि त्याच्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. सो ही 5 जगातील टॉपचे विद्यापीठ या क्रमवारीनुसार आहेत. मग आता भारतातील पहिल्या 5 संस्था कोण होत्या. ठीक आहे. हे पाहिलं आपण 200 मध्ये आपल्या 3 होत्या, तर या झाल्या आपल्या 200 मधल्या 3. तर मग त्यांच्या या क्रमवारीनुसार सगळ्यात पहिली भारतातील संस्था किंवा विद्यापीठ IIT दिल्ली. IIT दिल्ली 123 क्रमांकावरती आहे. त्याच्या खालोखाल IIT बॉम्बे 126 क्रमांक आणि IIT मद्रास 180 क्रमांक. ठीक आहे. IIT दिल्ली, IIT बॉम्बे आणि IIT मद्रास. ठीक आहे. सो IIT दिल्ली, IIT बॉम्बे आणि IIT मद्रास ही टॉप आहे, जी 200 मध्ये पहिल्या 200 मध्ये आपली 3 विद्यापीठ आलेली आहे. IIT दिल्ली, IIT बॉम्बे आणि IIT मद्रास. त्याच्या खालोखाल येतं IIT खरगपूर 215 आणि IISc बँगलोर 219. ठीक आहे. सो या 5 गोष्टी 5 हे लक्षात ठेवायचं आहे. पहिले 3 जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. मग महाराष्ट्रातील प्रमुख संस्था पाहिला तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर पुणे युनिव्हर्सिटीची रँक आहे 506वे स्थान मिळालेलं आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीची रँकिंग याच्यानुसार खूप कमी आलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे बराच याच्यावरती वाद चालू होता. सो महाराष्ट्रातील एक संस्था सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी 506वे स्थान. क्लिअर. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट रिपोर्ट या फॅक्ट्स, वर्ल्ड लेवलला टॉपचे विद्यापीठ, भारतातील संस्था
आणि महाराष्ट्रातील संस्था. ठीक आहे, सो एवढाच हा रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट रिपोर्ट, येस, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 म्हणजे काय, तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025. इम्पॉर्टंट. कोण जाहीर करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. हा इंडेक्स का? कारण की दरवर्षी पेपरमध्ये विचारला जातो, याच्यावरती क्वेश्चन विचारतात, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. जेंडर गॅप इंडेक्स, डिरेक्टली इंडेक्स विचारली, नंबर विचारला जातो, भारताचं स्थान विचारलं जातं, कोण हा इंडेक्स सादर करतो ते विचारलेलं जातं, कोणत्या पॅरामीटर्स वरती हा अहवाल तयार केलेला जातो हे सुद्धा विचारलं जातं, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. जागतिक लिंगभेद निर्देशांक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ठीक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे हा रिपोर्ट जाहीर केला जातो. याच्यामध्ये भारताची स्थिती आहे, इंडिया 131वे स्थान. ठीक आहे, सो इंडिया किती नंबरच्या स्थानावरती आहे? 131. खूप इम्पॉर्टंट, एकूण 148 देशांपैकी. सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट किंवा लिंगभेद निर्देशांकात 148 देशांमध्ये आपलं स्थान आहे 131. ठीक आहे, सो 148 देशांमध्ये आपली रँक आहे 131. स्कोअर किती आहे आपला? 64. ठीक आहे, 64.1% किंवा 64 आपला स्कोअर आहे. 2024 मध्ये भारत 119व्या स्थानावरती होता. ठीक आहे, सो 2024 मध्ये भारत 119व्या स्थानावरती होता. 119 स्थानावरून आपण कुठे गेलोय? 131व्या, म्हणजे अजून खाली गेलेलो आहोत, म्हणजे जेंडर गॅप आपल्याकडे वाढलेला आहे. ठीक आहे, सो दक्षिण आशियात भारताचे स्थान खालच्या क्रमांकामध्ये आहे. ठीक आहे, दक्षिण भारत आपल्या शेजारच्या कंट्रीज पेक्षाही आपलं स्थान काय सांगितलं आहे? खाली गेलेलं आहे. ठीक आहे, मग पहिले 5 देश कोणते आहेत? तर याच्यात पहिला देश येतो आइसलँड, की ज्याच्यात जेंडर गॅप लिंगभेद कमी आहे, सर्वात कमी आहे. नेक्स्ट आहे फिनलँड, त्यानंतर नॉर्वे, त्यानंतर युनायटेड किंगडम आणि मग येतं न्यूझीलंड. सो सगळ्यात पहिला आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे, 3 तर लक्षात ठेवायचे. आइसलँड, फिनलँड, नॉर्वे, त्याच्यानंतर UK आणि नंतर न्यूझीलंड. या 5 देश आहे की ज्याच्यामध्ये लिंगभेद तफावत जी आहे ती सर्वात कमी आहे जगात. शेवटचे स्थान पाकिस्तान. पाकिस्तान आहे 148व्या नंबरवरती. ठीक आहे, सो पाकिस्तान 148 नंबर. मग याच्यामध्ये येतं एक बांगलादेश. बांगलादेश आपल्या शेजारचे देश बघतोय आपण. भारताच्या शेजारील देशांची स्थिती जर पाहिली तर बांगलादेश येतो 24 नंबर, सर्वात कमी लिंगभेद. ठीक आहे, सो बांगलादेशचा क्रमांक आहे 24. त्याच्यानंतर भूटान 119 नंबर, नेपाळ 125, श्रीलंका 130 आणि त्याच्यानंतर येतो मालदीव्स 138 आणि पाकिस्तान 148. ठीक आहे, म्हणजे पाहिलं तर श्रीलंका आणि बाकी सर्व देश आपल्यावरती आहोत, फक्त शेजारचे मालदीव आणि पाकिस्तान आपल्या खाली आहे. मालदीव ती पण आपला समुद्री किंवा सागर किनारा लाभलेला शेजारी आहे. लँड बाउंड्री मधला फक्त पाकिस्तान जो आहे तो आपल्या खाली आहे 148 नंबरला. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आपल्याकडे लिंगभेदाची आहे या रिपोर्ट नुसार. 131 148 देशांपैकी निर्देशांकाचे 4 प्रमुख आयाम. मग कोणत्या गोष्टींवरून हा लिंगभेद मोजला जातो? कोणत्या पॅरामीटर्स वरून? तर पहिला आहे आर्थिक सहभाग व संधी, म्हणजे इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी. किती महिला श्रमिक महिला कामगारांचा औद्योगिक ह्याच्यामध्ये किंवा एम्प्लॉयमेंट मध्ये पार्टिसिपेशन, सो इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. नेक्स्ट आहे शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल अटेनमेंट, महिलांचं शिक्षण, महिलांचा आर्थिक क्रियांमध्ये सहभाग
नेक्स्ट आरोग्य व जीवन रक्षण म्हणजे हेल्थ अँड सर्व्हायव्हल. ठीक आहे, हेल्थ अँड सर्व्हायव्हल. त्याच्यानंतर राजकीय सशक्तीकरण, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट, पॉलिटिकल फील्डमध्ये महिलांचा सहभाग. सो इकॉनॉमिक फील्डमध्ये महिलांचा सहभाग, पॉलिटिकल फील्डमध्ये महिलांचा सहभाग, महिलांचं शैक्षणिक अटेनमेंट पात्रता, आणि त्याच्यानंतर आरोग्य व जीवन रक्षण, हेल्थ अँड सर्व्हायव्हल. तर हे 4 पॅरामीटर आहेत ज्याच्यावरून हे जे आहे लिंगभेद ठरवला जातो. ठीक आहे, त्याच्यावरून लिंगभेद ठरवला जातो. तर इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे, लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरून स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. डिरेक्टली विचारलं तर 131 148 पैकी 64 हा आपला स्कोअर आहे. भारताच्या शेजारील सर्व आपल्यावरती आहे एक्सेप्ट पाकिस्तान. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स. ठीक आहे, ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट कोण रिपोर्ट सादर करता, तर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट यांचा येतो ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स. या निर्देशांकात जगभरातील 173 शहरांचे मूल्यांकन करण्यात आले. ठीक आहे, सो रिपोर्ट इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटचा रिपोर्ट येतो ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स 2025, ज्याच्यामध्ये 173 शहरांचं मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. आणि या शहरांचे मूल्यांकन कोणत्या बेसिसवर केलं जातं, आरोग्य, शिक्षण, त्यानंतर पायाभूत सुविधा, स्थिरता आणि पर्यावरण. तर या निकषांवरती केलं जातं. एक, त्या शहरातील आरोग्य, शिक्षण कसं आहे, पायाभूत सुविधा कशा आहेत, त्याच्यानंतर स्थिरता, स्टॅबिलिटी आहे का शहरामध्ये, ठीक आहे, की काही कोणत्या प्रकारचा टुर्मॉइल आहे, आणि लास्ट पर्यावरण. तर या 5 गोष्टींवरून त्या शहराची लिव्हॅबिलिटी, ठीक आहे, लिव्हॅबिलिटी ठरवली जाते, किती शहर ते राहण्यायोग्य आहे. ठीक आहे, सो मग जगातील सर्वात राहण्यायोग्य 5 शहरे जर पाहिली तर त्याच्यामध्ये 1 नंबरला येतो कोपेनहेगन, जे डेन्मार्क या देशात आहे. डिरेक्टली वन लाइनर विचारला जाऊ शकतो. तर ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स 2025 नुसार जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर कोणते, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे कोपेनहेगन डेन्मार्क. कोपेनहेगन डेन्मार्क हा जगातील सर्वात राहण्यायोग्य म्हणजे चांगलं शहर आहे. नेक्स्ट येतं व्हिएना ऑस्ट्रियामध्ये, त्यानंतर झुरिच स्वित्झर्लंड, मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया आणि जिनिव्हा स्वित्झर्लंड. ठीक आहे, तर ही 5 शहरं आहेत जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरे. ठीक आहे, कोपेनहेगन डेन्मार्क, व्हिएना ऑस्ट्रिया, झुरिच स्वित्झर्लंड, त्याच्यानंतर मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया आणि जिनिव्हा स्वित्झर्लंड. नेक्स्ट आहे सर्वात कमी राहण्यायोग्य शहर कोणतं, मग आहे दमास्कस, सिरिया. ठीक आहे, सो दमास्कस हे जगातील सर्वात कमी राहण्यायोग्य शहर आहे. ओसाका जपान मधील ओसाका, ठीक आहे, हे 10 मधील एकमेव आशियाई शहर आहे. टॉप 10 मध्ये आशिया खंडातलं एकच शहर आलेलं आहे, ते म्हणजे जपान मधील ओसाका. ठीक आहे, सो जपान मधील ओसाका हे एकच शहर, ठीक आहे, पहिल्या 10 मध्ये आलेलं आहे. आशियातलं एकमेव शहर. सो हा झाला ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स, राहण्यायोग्य शहरांचा इंडेक्स. 173 एकूण शहरं होती, त्याच्यामध्ये 1 नंबरला कोपेनहेगन डेन्मार्क जे आहे सर्वात राहण्यायोग्य, सर्वात कमी राहण्यायोग्य दमास्कस, आणि ओसाका हे टॉप 10 मधील एकमेव आशियाई शहर आहे. नेक्स्ट जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल. जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल.
ठीक आहे. सो जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल 2025 कोणी अहवाल दिलाय? युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड, UNPF, ठीक आहे, किंवा UNFPA बोलतात त्याला, FPA. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड यांनी स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025 जाहीर केला. स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025 जाहीर केलेला आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडने. तर या वर्षीच्या अहवालाची थीम आहे द रिअल फर्टिलिटी क्रायसिस, म्हणजे खरे प्रजनन संकट. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सिंपल वन लाइनर येऊ शकतो. जागतिक किंवा युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडने जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल सादर केला, ज्याची मेन किंवा प्रमुख थीम काय होती? तर होती खरे प्रजनन संकट, द रिअल फर्टिलिटी क्रायसिस. द रिअल फर्टिलिटी क्रायसिस. मग भारताची स्थिती काय आहे या रिपोर्ट नुसार? ठीक आहे, सो भारताची स्थिती पाहिली तर इंडियाची लोकसंख्या किंवा भारताची लोकसंख्या एप्रिल 2025 पर्यंत सुमारे 146 कोटी होती. ठीक आहे, सो भारताची लोकसंख्या एप्रिल 2025 पर्यंत सुमारे 146 कोटी होती आणि त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरलेला आहे. या अहवालातून पहिलं भारताबद्दल सांगितलं. नेक्स्ट, एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट इंडियाचं सांगितलंय त्यांनी 1.9. आयडियली किती असायला हवा? 2.1. मग आपला फर्टिलिटी रेट हा आयडियल जो आहे रिप्लेसमेंट लेवलचा 2.1 त्याच्यापेक्षाही कमी झालेला आहे. किती झालाय? 1.9. चायनाची लोकसंख्या सुमारे 141 कोटी आहे. आपली 146 आणि चायनाची 141 कोटी. चायनाची 141 कोटी. अनेक देशांमध्ये प्रजनन दर, ठीक आहे, म्हणजे फर्टिलिटी रेट जो आहे तो घटत असल्यामुळे भविष्यात लोकसंख्येच्या रचनेत मोठे बदल होऊ शकतात. सोपा आहे रिपोर्ट, काही नवीन काही सांगितले नाही हे आपल्याला माहिती आहे. फक्त रिपोर्टची थीम लक्षात ठेवा, द रिअल फर्टिलिटी क्रायसिस किंवा खरे प्रजनन संकट. भारताची स्थिती, इंडियाची लोकसंख्या 146 करोड सांगितली, त्याच्यानंतर चायनाची 141 करोड, त्याच्यानंतर एकूण प्रजनन दर भारताचा 1.9 सांगितला आहे. हे इम्पॉर्टंट आहे, 1.9 सांगितलेला आहे. आणि अनेक देशांमध्ये प्रजनन दर घटत असल्यामुळे भविष्यात लोकसंख्येच्या रचनेत मोठे बदल होऊ शकतात असं सांगितलेलं आहे. सोपा आहे अहवाल, थीम लक्षात ठेवायची. कोणी रिपोर्ट आणला? UNFPA, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. नेक्स्ट आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक. हवामान बदल कामगिरी निर्देशांक. ठीक आहे, म्हणजे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. हा सुद्धा इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे. काय इम्पॉर्टंट आहे ते कळेल. ठीक आहे, सो हवामान बदल कामगिरी निर्देशांक किंवा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 हा निर्देशांक जर्मन वॉच ही एक संस्था, त्यानंतर न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ऍक्शन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने जाहीर करण्यात आली. 3 इन्स्टिट्यूट आहे जो हा रिपोर्ट तयार करतात. हवामान बदल कामगिरी निर्देशांक. पहिली जर्मन वॉच, त्याच्यानंतर न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर क्लायमेट ऍक्शन नेटवर्क. ठीक आहे, क्लायमेट ऍक्शन नेटवर्क. या 3 संस्था आहेत जे हा रिपोर्ट तयार करतात. याच्यामध्ये भारताची स्थिती पाहिली तर भारत यामध्ये आहे 10व्या स्थानावर. हवामान बदल कामगिरी बाबतीत आपण आहोत 10व्या स्थानावरती आणि आपले स्कोर किंवा गुण आहे 67.99. ठीक आहे, 67.99.
ठीक आहे. सो 67.99 हा आपले गुण आहे. 2023 मध्ये भारत याच्यात 8व्या स्थानावरती होता, म्हणजे आपलं पुन्हा स्थान काय झालेलं आहे, खाली आलेलं आहे. 8 पासून आपण पुन्हा 10व्या वरती आलेलो आहोत. या निर्देशांकात पहिली 3 स्थानं रिक्त ठेवण्यात आलेली आहे कोणत्याही देशाची कामगिरी पुरेशी समाधानकारक नसल्यामुळे. जनरली हा रिपोर्ट मध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं पहिली 3 स्थान कोणत्याही देशांना देण्यात येत नाही. का? कारण की कोणताच देश तेवढी कामगिरी की तेवढी समाधानकारक कामगिरी कोणत्याही देशाने केलेली नाहीये. त्यामुळे या रिपोर्ट मध्ये पहिल्या 3 नंबरला कोणतेच देश नाही. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे किंवा एक्सेप्शन आहे. ठीक आहे, कारण असा रिपोर्ट की ज्याच्यामध्ये पहिले 3 स्थान अजून कोणत्याच देशाला देण्यात आलेली नाहीत. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 पहिली 3 स्थानं रिकामी आहे आणि 10 नंबरला भारत आहे. मग याच्यामध्ये 3 स्थानं तर कोणाला नाही, मग 4, 5, 6 पहिले टॉप जे येतील तर 4 नंबर पासून. तर 4 नंबरला याच्यात आहे डेन्मार्क, 5 नंबरला आहे नेदरलँड आणि 6 नंबरला आहे युनायटेड किंगडम. ठीक आहे, सो 4 नंबर डेन्मार्क, 5 नेदरलँड आणि 6 नंबर युनायटेड किंगडम. सो G20 देशांपैकी एकूण G20 देश जे आहे तर त्याच्यापैकी टॉप 10 मध्ये फक्त 2 देश आहे G20 मधले. एक आहे युनायटेड किंगडम आणि दुसरा आहे इंडिया. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट फॅक्ट किंवा स्टेटमेंट की या इंडेक्स मध्ये G20 देशांपैकी फक्त 2च देश आहे की जे टॉप 10 मध्ये येतात. एक आहे युनायटेड किंगडम आणि नेक्स्ट आहे इंडिया. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट रिपोर्ट. भारताचं स्थान 10वा, आपण टॉप 10 मध्ये आहे आणि G20 मधील आपल्यापैकी फक्त युनायटेड किंगडम एक आहे. पहिली 3 स्थानं कोणत्याही देशांना देण्यात आलेली नाही आणि मग 4, 5, 6 डेन्मार्क, नेदरलँड आणि युनायटेड किंगडम. नेक्स्ट आहे पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ अहवाल. ठीक आहे, वर्ल्ड बँक काही जागतिक संस्था किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशनचं UNDP UNEP असेल, त्याच्यानंतर युनिसेफ असेल, त्याच्यानंतर वर्ल्ड बँक असेल, IMF, WTO, त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ह्या इम्पॉर्टंट संस्था आहे आणि डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. तर यांचे जे रिपोर्ट्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात, त्याच्यावरती फोकस असतो. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, सो पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ अहवाल आलेला आहे वर्ल्ड बँकचा. ठीक आहे, सो वर्ल्ड बँकने पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ जून 2025 मध्ये जाहीर केला. आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेची इंटरनॅशनल पॉवर्टी लाईनची व्याख्या अद्ययावत केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कालच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं वर्ल्ड बँकने जागतिक दारिद्र्य रेषा जी आहे ती अद्ययावत केलेली आहे. आता सांगा, आता जागतिक दारिद्र्य रेषा किती आहे वर्ल्ड बँक नुसार? नवीन जागतिक दारिद्र्य रेषा किती आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, लवकर. सो भारतातील तीव्र गरिबीची स्थिती तर याच्यात वर्ष 2011-12 मध्ये तीव्र गरिबीचा दर होता 27% आणि 2022-23 मध्ये हा दर झालेला आहे 5.3%. तीव्र गरिबी आपल्याकडे काय झालेली आहे? कमी झालेली आहे. 11-12 मध्ये 27% आपण किती टक्क्यावरती आलो? 5.3%. ठीक आहे, 5.3% वरती आलेलो आहोत 27%. सो गेल्या दशकात भारतातील तीव्र गरिबीचा दर सुमारे 7 पटांनी, ठीक आहे, 7 पटांनी कमी झालेला आहे. 7 पटा. ठीक आहे, सो 7% किंवा 7 पटीने कमी झालेला आहे. त्यानंतर अत्यंत गरिबीतील लोकसंख्या पाहिला तर 2011-12 मध्ये 344 दशलक्ष लोकसंख्या जी होती ती अत्यंत गरिबीत होती आणि 2022-23 मध्ये
75 दशलक्ष झालेली आहे. म्हणजे या कालावधीत सुमारे 26 कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहेत. ठीक आहे. सो 2011-12 मध्ये देशातील एकूण गरिबांपैकी सुमारे 65% गरीब हे खालील 5 राज्यांमध्ये आढळले. एक उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश. ठीक आहे. सो 65% गरीब 2011-12 मध्ये या 5 राज्यांमध्ये पाहायला भेटले. कोणते? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश. का ह्या राज्यांमधून जास्त? कारण की ऑलरेडी यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ऑलरेडी लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे याच्यातनं जास्त गरीब लोकसंख्या आपल्याला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. येस. मग आता ह्या रिपोर्ट मध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर फर्स्ट लक्षात ठेवायचं आहे रिपोर्टचं नाव. रिपोर्टचं नाव काय नाव आहे? पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ. ठीक आहे. सो पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ. पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ कोणी अहवाल आणलेला आहे? वर्ल्ड बँकचा हा अहवाल आहे. पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ जो जून 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो आता याच्यात काय सांगितलेलं आहे हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. भारतातील तीव्र गरिबीचा दर 7 पटींनी कमी झालेला आहे. भारतातील तीव्र गरिबीची स्थिती कमी झालेली आहे. नेक्स्ट, अत्यंत गरिबीचे प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. अत्यंत गरिबीतील लोकसंख्या जी आहे तर त्याचं प्रमाण सुद्धा या कालावधीत 26 कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहे. म्हणजे आपल्याकडे तीव्र गरिबी आणि अत्यंत गरिबी दोन्ही गोष्टी काय झालेल्या आहेत? कमी झालेल्या आहेत या दशकामध्ये. नेक्स्ट, 2011-12 मध्ये देशातील एकूण गरिबांपैकी 65% गरीब आपल्याला 5 राज्यांमध्ये सापडतात. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी याच्यातून लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट, गिनी निर्देशांक 2023. सो इकॉनॉमी मध्ये गिनी निर्देशांक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे. गिनी निर्देशांक कशासाठी यूज करतात पटकन सांगायचं आहे कमेंट मध्ये. ठीक आहे. सो गिनी निर्देशांक कशासाठी किंवा कशाशी रिलेटेड आहे पटकन कमेंट मध्ये सांगायचं आहे. सो गिनी निर्देशांक कोणी जाहीर केलेला आहे? तर वर्ल्ड बँकने. हा सुद्धा प्रॉस्पेक्टिव्ह क्वेश्चन आहे की गिनी निर्देशांक कोणी जाहीर केलेला आहे? तर वर्ल्ड बँकने गिनी निर्देशांक 2022-23 संबंधित माहिती जाहीर केलेली आहे. सो भारताची स्थिती, भारताचा किती सांगितलाय गिनी निर्देशांक? 25.5. ठीक आहे. जो 0 ते 1 मध्ये असतो गिनी. ठीक आहे. सो 25.5. भारत मध्यम कमी असमानता म्हणजेच मॉडरेटली लो इनइक्वॅलिटी, मध्यम कमी असमानता श्रेणीत येतो. या श्रेणीत 25 ते 30 दरम्यान गिनी स्कोअर असतो. ठीक आहे. ही एक श्रेणी आहे की ज्याच्यामध्ये 25 ते 30 दरम्यान देशाचा स्कोअर असतो. तर आपण कोणत्या त्याच्यात येतो, कोणत्या श्रेणीत येतो? तर मध्यम कमी. ठीक आहे. मध्यम कमी असमानता. गिनी निर्देशांक जो आहे तो असमानता, अर्थव्यवस्थेतील असमानता मोजण्यासाठी वापरला जातो. इनइक्वॅलिटी मेजर करण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो. ठीक आहे. सो 25.5 आपला स्कोअर आलाय. आपण कोणत्या श्रेणीत येतो? मध्यम कमी असमानता श्रेणीमध्ये. या श्रेणीत 25 ते 30 दरम्यान गिनी स्कोअर असतो. आता याच्यात सर्वाधिक समता असलेले देश कोणते? तर सर्वाधिक समता असलेला देश आहे स्लोवाकिया. ठीक आहे. स्कोअर आहे 24. स्कोअर लक्षात ठेवायचा नाहीये. त्यानंतर स्लोवेनिया, त्याच्यानंतर बेलारूस आणि त्याच्यानंतर येतो इंडिया. सर्वाधिक समानता असलेले देश
एक नंबर स्लोवाकिया, त्यानंतर स्लोवेनिया, बेलारुस आणि इंडिया. सो प्रमुख देशांचा जर गिनी निर्देशांक पाहिला, युनायटेड किंगडमचा आहे 34, चायना 35 आणि युनायटेड स्टेट 41. म्हणजे या ठिकाणी अजूनही जास्त इनइक्वॅलिटी किंवा असमानता दिसते. असमानता जास्त, आपल्याकडे कमी दिसते. आपण मध्यम याच्यात येतो. ठीक आहे. सो युनायटेड किंगडम, चायना आणि युनायटेड स्टेट याच्यामध्ये आपलाही जास्त गिनी स्कोर आहे त्यांचा, तर त्या ठिकाणी आपलाही जास्त असमानता आपल्याला पाहायला मिळते. भारताचं लक्ष ठेवायचं 25.5 आणि भारत कोणत्या श्रेणीमध्ये येतो, तर मध्यम कमी असमानता श्रेणी भारत येतो. या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरा विचारू शकतात कंपॅरिझन मध्ये की चायनाचा गिनी निर्देशांक किंवा गिनी स्कोर जो आहे तो भारतापेक्षा जास्त आहे. यस, बरोबर आहे. युनायटेड स्टेट्सचा पण गिनी स्कोर जो आहे आपल्यापेक्षा जास्त आहे, 41.8. नेक्स्ट, मग गिनी निर्देशांक म्हणजे काय, तर गिनी निर्देशांक देशातील उत्पन्न, संपत्ती किंवा उपभोगाचे वितरण किती समान किंवा असमान आहे हे मोजतो. म्हणजेच काय मोजतो, इनइक्वॅलिटी. ओके, उत्पन्न, संपत्ती किंवा उपभोग याचं वितरण अर्थव्यवस्थेमध्ये किती समान किंवा असमान आहे हे कोण मेजर करतो, तर गिनी निर्देशांक या गोष्टी मेजर करतो. त्याच्यावरून कळतं अर्थव्यवस्थेमध्ये किती समानता आहे, लोकांमध्ये संपत्तीचं वाटप किती व्यवस्थित किंवा समान पातळीवरती झालेलं आहे. हे मूल्य 0 ते 100 दरम्यान असते. 0 म्हणजे परफेक्ट इक्वॅलिटी आणि 100 म्हणजे परफेक्ट इनइक्वॅलिटी, पूर्ण असमानता. ठीक आहे. सो 0 ते 100 दरम्यान याचं मूल्यांक येतं. 0 म्हणजे परफेक्ट समानता आणि 100 म्हणजे पूर्ण असमानता, परफेक्ट इनइक्वॅलिटी. येस, नेक्स्ट आहे जागतिक युनिकॉर्न जागतिक युनिकॉर्न निर्देशांक. ठीक आहे. सो जागतिक युनिकॉर्न निर्देशांक तर हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 जाहीर केलेला आहे. आता युनिकॉर्न म्हणजे काय, युनिकॉर्न म्हणजे काय, तर 1 अब्ज डॉलर पेक्षा, युनिकॉर्नची कन्सेप्ट विचारली जाऊ शकते, 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त मूल्य असलेली खाजगी स्टार्टअप कंपनी, याला युनिकॉर्न म्हटलं जाईल. म्हणजे काय, एखादी खाजगी स्टार्टअप कंपनी ज्याचं मूल्य, ठीक आहे, वर्थ जी आहे, एखाद्या कंपनीची वर्थ ती 1 अब्ज डॉलर पेक्षा जर जास्त असेल तर त्याला युनिकॉर्नची डेफिनेशन मध्ये समाविष्ट केलं जातं. असं स्टार्टअप ज्याची वर्थ किंवा मूल्य 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे तो झालं युनिकॉर्न. ठीक आहे. मग युनिकॉर्न सर्वाधिक कोणत्या देशात आहे या इंडेक्स नुसार आपल्याला समजतं. हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट यांचा आहे जागतिक युनिकॉर्न निर्देशांक. ठीक आहे. सो सर्वाधिक युनिकॉर्न असलेले देश, पहिला युनायटेड स्टेट्स ज्याच्यामध्ये 768 युनिकॉर्नची संख्या आहे. नेक्स्ट आहे चायना ज्याच्यामध्ये 343 युनिकॉर्न आहेत. म्हणजे अशा कंपनी आहेत की ज्यांची वर्थ 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे, स्टार्टअप्स बेसिकली. किती आहे, 343 चायना. आणि 3 नंबरला आहे इंडिया 76 युनिकॉर्न. ठीक आहे. आपण 3 नंबरला लक्षात ठेवायचं.
जगातील सर्वाधिक युनिकॉर्न असलेले देश, 1 नंबरला US, 2 नंबर चायना आणि 3 नंबरला इथं इंडिया. इंडियामध्ये 76 युनिकॉर्न्स आहेत. जगातील 49.8% युनिकॉर्न कंपन्या एकट्या अमेरिकेत दिसतात. जवळजवळ 50% युनिकॉर्न जे आहेत ते आपल्याला अमेरिकेत पाहायला मिळतात. सॅन फ्रान्सिस्को येथे अधिकतम युनिकॉर्न कंपन्या असल्यामुळे त्याला युनिकॉर्न कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. कोणती सिटी? सॅन फ्रान्सिस्को. सो सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेतील याच्यामध्ये सर्वाधिक युनिकॉर्न असल्यामुळे त्याला युनिकॉर्न कॅपिटल ऑफ द वर्ल्ड बोललं जातो. सॅन फ्रान्सिस्को सिटीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो एवढं काय आलं? इंडिया 3 नंबरला आहे. आपलं स्थान लक्षात ठेवायचं आपल्यावरती. चायना आणि USA युनिकॉर्न कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे सॅन फ्रान्सिस्को. नेक्स्ट आहे नमुना नोंदणी प्रणाली. ठीक आहे. सो सॅम्पल सर्वे, सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वे, SRS नमुना नोंदणी प्रणाली अहवाल आलेला आहे 2024 चा. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने हा अहवाल सादर केलेला आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल नमुना नोंदणी प्रणाली. सो 2022 रोजी सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम रिपोर्ट 2021 जाहीर केला. याच्यातले प्रमुख निष्कर्ष काय आहेत? प्रमुख निष्कर्ष, प्रजनन दर म्हणजे गव्हर्नमेंट नुसार प्रजनन दर किती आहे भारतामध्ये या रिपोर्ट मधून समजतं. तर भारताचा प्रजनन दर सांगितला आहे 2021 मध्ये 2.0 म्हणजे किती? रिप्लेसमेंट लेवल. ठीक आहे. सो रिप्लेसमेंट लेवलला आहे 2.0. सर्वाधिक कुठे आहे? बिहारमध्ये. बिहारमध्ये आहे 3.0 रिप्लेसमेंट लेवल च्या पण जास्त 3.0. सर्वात कमी प्रजनन दर आहे दिल्लीमध्ये 1.4 किंवा पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल मध्ये 1.4 रिप्लेसमेंट लेवलच्या पण खाली. ठीक आहे. सो या अहवालानुसार भारतात प्रजनन दर ओव्हरऑल आहे 2.0. रिप्लेसमेंट लेवलचा असतो 2.1. 2.1 हा रिप्लेसमेंट लेवलचा प्रजनन दर झाला. की आयडियली हा 2.1 असायला हवा. भारताचा आहे 2.0, रिप्लेसमेंट लेवलच्याही खाली आलेला आहे किंवा जवळपास आहे. सर्वाधिक जो आहे बिहारमध्ये आहे 3.0 आणि सर्वात कमी आहे दिल्लीमध्ये 1.4, वेस्ट बेंगॉल 1.4. ठीक आहे. महाराष्ट्राचा किती आहे मग? 1.5. महाराष्ट्राचा प्रजनन दर आपला सुद्धा रिप्लेसमेंट लेवलच्या आपण सुद्धा खाली आहोत. आपला प्रजनन दर आहे 1.5. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट वयोगटानुसार लोकसंख्या. मग वयोगट 0 ते 14. ठीक आहे. 0 ते 14 वयोगटामध्ये लोकसंख्या किती आहे? 1971 ला 41% लोकसंख्या आपली कुठे होती? 0 ते 14 मध्ये. आणि 2021 मध्ये 24% लोकसंख्या जी आहे आपली ती 0 ते 14 वर्ष या वयोगटात आहे. ठीक आहे. सो 0 ते 14 वयोगटामध्ये एकूण किती लोकसंख्या आहे आपली? तर 24% लोकसंख्या आपली 0 ते 14 मध्ये येते. नेक्स्ट आहे लहान वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण कमी होत आहे. ठीक आहे. का? आपला प्रजनन दर कमी होतोय त्यामुळे लहान मुलांचं लोकसंख्येतील प्रमाण कमी होत आहे. नेक्स्ट आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोकसंख्या म्हणजे किती? 15 ते 59. ठीक आहे. जी आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोकसंख्या आहे त्याचं प्रमाण किती आहे? 67%. ठीक आहे. 67%. हा काय झाला? डेमोग्राफिक डिव्हिडंड. लोकसंख्या लाभांश. ठीक आहे. कारण की मॅक्झिमम लोकसंख्या आपली कोणत्या ग्रुपमध्ये आहे? वर्किंग पॉप्युलेशन. सक्रिय लोकसंख्या आहे वर्किंग पॉप्युलेशन मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला बोललं जातं की डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताचा चालू झालेला आहे.
परंतु बेरोजगारी असेल, गरिबी असेल, त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे याचा उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आर्थिक दृष्ट्या सक्रिय लोकसंख्या आपल्याकडे किती आहे? 67%. ठीक आहे, 67% आपली लोकसंख्या जी आहे ती वर्किंग एज मध्ये येते. नेक्स्ट, वृद्ध लोकसंख्या म्हणजे 60 वर्षांवरील लोकसंख्या किती आहे आपल्याकडे? 9%. ठीक आहे, सो चाइल्ड 0 ते 15 मध्ये 24%, त्याच्यानंतर 67% येते आपली 15 ते 59 मध्ये, आणि 60 वर्षांच्या वरती येते आपली 9% लोकसंख्या. मग सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या कुठे सापडते आपल्याला? केरळ. केरळमध्ये 14.4 सापडते, तमिळनाडू 12.9 आणि हिमाचल प्रदेश 12.3. ठीक आहे, सो सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या केरळ, त्यानंतर तमिळनाडू आणि त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश. सर्वात कमी वृद्ध संख्या कुठे सापडते आपल्याला? तर बिहार. बिहारमध्ये 6.9%, त्याच्यानंतर आसाम आणि दिल्लीमध्ये. तर महिलांच्या विवाहाचे सरासरी वय आहे 2021 मध्ये 22.5 वर्ष. ठीक आहे, महिलांच्या विवाहाचे सरासरी वय पाहिलं तर 22.5%, 5 वर्ष. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी या रिपोर्ट मधून काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. हा रिपोर्ट जरी डिरेक्टली नाव देऊन विचारला नाही तरी सुद्धा याच्यात विचारलं जाऊ शकतं डिरेक्टली की भारताचा प्रजनन दर किती आहे किंवा वयोगटानुसार लोकसंख्या किती आहे ते विचारलं जाऊ शकतं. रिपोर्टचं नाव हायलाइट केलं नाही तरी. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं TFR 2.0 झालाय. काही राज्य ज्याच्यामध्ये हा TFR अजूनही कमी आहे. फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये 1.4, वेस्ट बेंगॉल 1.4 आणि महाराष्ट्र 1.5 आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये सर्वाधिक आहे 3.0. लोकसंख्या वाईज वयोगटावाईज लोकसंख्या पाहिली तर 24%, 0 ते 15, 15 ते 59 मध्ये 67% आणि वृद्ध लोकसंख्या 9%. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या केरळमध्ये आणि सर्वात कमी वृद्ध संख्या बिहारमध्ये. महिलांच्या विवाहाचे सरासरी वय भारतात 22.5, 22.5 वर्ष इतकं आहे. नेक्स्ट आहे ILO स्टॅट डेटाबेस. सामाजिक सुरक्षा कव्हरेज. ठीक आहे, ILO स्टॅट डेटाबेस सामाजिक सुरक्षा कव्हरेज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या ILO स्टॅट या डेटाबेस नुसार इंडिया सामाजिक सुरक्षा कव्हरेजच्या बाबतीत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणजे जागतिक स्तरावरती कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या, ठीक आहे, सामाजिक सुरक्षा कव्हरेज देतो गव्हर्नमेंट कामगारांना, तर त्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ILOच्या रिपोर्ट नुसार हे स्टेटमेंट कुठेही तुम्हाला इकॉनॉमीच्या याच्यामध्ये किंवा करंटच्या याच्यामध्ये टाकू शकतात. एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत असेल, ILOच्या बाबतीत असेल, कामगारांच्या बाबतीत असेल. तर लक्षात ठेवायचं की सामाजिक सुरक्षा कव्हरेजच्या बाबतीत कामगारांना जो सामाजिक सुरक्षा कव्हरेज दिला जातो तर त्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. आपण काहीतरी चांगलं करतोय ते चांगल्या गोष्टी विचारला जातात. सो भारत 94 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा संरक्षण देते. आता कव्हरेज जर पाहिलं सामाजिक सुरक्षा कव्हरेज तर 2015 मध्ये 19% होता, जो 2025 मध्ये वाढून 64% काम केलेला आहे. 64% आपला सामाजिक सुरक्षा कव्हरेज झालेला आहे. म्हणजे गेल्या दशकात सामाजिक सुरक्षा कव्हरेज मध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसते. 19 वरून डिरेक्टली 64 वरती. 2025 साठी सामाजिक संरक्षणाचा डेटा अपडेट करणारा भारत हा ILO स्टॅट प्रणालीतील पहिला देश ठरलेला आहे. ऑब्व्हियसली इतकी चांगली कामगिरी केली तर ठीक आहे, इतकी चांगली आपण कामगिरी केली तर आपण तो हायलाइट करणार आणि त्यामुळे आपल्याला घाईघाईने आपण सगळ्यात पहिल्यांदा हा रिपोर्ट अपडेट केलेला आहे ILO स्टॅटच्या प्रणालीमध्ये. ठीक आहे,
सो एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायचं, ILO स्टॅट किंवा ILO नुसार सामाजिक सुरक्षा कव्हरेज मध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो जगामध्ये. आणि ILO स्टॅट जो आहे तर याच्या प्रणालीवरती याच्यावरती रिपोर्ट अपडेट करणारा भारत पहिला देश ठरलेला आहे. आपला सामाजिक सुरक्षा कव्हरेज 19 वरून किती गेलेला आहे, 64%. नेक्स्ट, भारतात विक्रमी रेमिटन्स. भारतात विक्रमी रेमिटन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात अनिवासी भारतीयांनी भारतात विक्रमी रेमिटन्स पाठवले. ठीक आहे. सो एकूण रेमिटन्स भारतात किती आले, 11.63 लाख कोटी रुपये, म्हणजेच अंदाजे 135 अब्ज डॉलर एवढे रेमिटन्स भारतात आलेले आहेत. ठीक आहे. मग मागील वर्षाच्या तुलनेत 14% वाढ झालेली आहे. रेमिटन्स म्हणजे काय, तर जे भारतीय लोक भारताच्या बाहेर राहतात तर ते लोक भारतामध्ये, ठीक आहे, पैसे पाठवतात. ठीक आहे, आई वडील असतील, घरच्यांना पैसे पाठवले जातात तर त्याला रेमिटन्स, कारण तो कशात येतो, परकीय चलनात येतो, डॉलर्स मध्ये येतात, पाऊंड्स मध्ये येतात, आणि जे इकडे कन्वर्ट होऊन रुपयामध्ये होतं तर याला रेमिटन्स बोलले जातात, की परकीय भारतीय जे पैसे भारतामध्ये पाठवतात तर तो झाला रेमिटन्स. तर जगामध्ये भारत हा असा देश आहे की ज्याला सर्वाधिक रेमिटन्सेस प्राप्त होतात. भारताचे लोक एवढे बाहेर आहे की त्यामुळे बाहेरून येणारा पैसा किंवा रेमिटन्स जो आहे तो भारताला सर्वात जास्त मिळतो. ठीक आहे. सो यस, सो एकूण रेमिटन्स आपल्याला मिळाला आहे 11.63 लाख कोटी, म्हणजेच 135 अब्ज डॉलर, आणि ज्याच्यात 14% वाढ झालेली आहे. तर मागील 8 वर्षात रेमिटन्स जवळपास कसे झाले, दुप्पट झाले. वाक्य सेंटेन्स येऊ शकतं की मागील 8 वर्षात रेमिटन्सेस दुप्पट झाले. आणि इंडिया हा गेल्या दशकापासून जगातील सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश आहे. भारत हा जगातील सर्वाधिक रेमिटन्सेस प्राप्त करणारा देश आहे. 135 अब्ज डॉलर आपल्याला रेमिटन्सेसच्या स्वरूपात मिळत आहेत वर्षाला. त्यामुळे लक्षात ठेवायचं, यावर्षी 14% वाढ झाली. मागील 8 वर्षात रेमिटन्स मध्ये दुप्पट वाढ झालेली आहे आणि आपण सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देश आहोत. एकूण रेमिटन्स पैकी सुमारे 45% रक्कम ही खालील विकसित देशातून येते. मग कोणत्या देशातून आपल्याला हे रेमिटन्सेस येतात, तर ते आहे US, युनायटेड स्टेट्स, आपल्याला माहिती भारतीय लोक सगळ्यात जास्त तिकडे आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडम आणि सिंगापूर. तर या 3 देशांतून जवळपास 45% आपल्याला रेमिटन्सेस मिळतात. ठीक आहे. सर्वाधिक रेमिटन्स मिळणारी राज्य, कोणत्या राज्यात सर्वाधिक रेमिटन्स मिळतात, केरळ, त्याच्यानंतर तामिळनाडू, त्याच्यानंतर पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे राज्य पाहिलं तर ह्याच्यातूनच सर्वात जास्त लोक आपल्याला बाहेरच्या कंट्रीज मध्ये सापडतात. केरळची पूर्ण इकॉनॉमी जी आहे ती रेमिटन्स वरती डिपेंडंट आहे, रेमिटन्स. त्याच्यानंतर तामिळनाडू, पंजाब, ठीक आहे, पंजाब मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे बरेचसे लोक कॅनडा मध्ये काय होतात, सेटल होतात. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश, तर ही 5 राज्य आहेत ज्यामध्ये सर्वाधिक रेमिटन्सेस प्राप्त होतात. केरळ सर्वाधिक येतात कुठून, US, UK आणि सिंगापूर. नेक्स्ट आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025. ठीक आहे, प्रेस स्वातंत्र्य, वृत्तपत्रांना मिळणारं स्वातंत्र्य. तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर हा सुद्धा इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे. कोण, जागतिक प्रेस निर्देशांक किंवा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक कोण जाहीर करतं, तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. सो यांनी वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकात 180 देशांचं मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. एकूण किती कंट्रीज आहेत, 180 कंट्रीज आहेत ज्यांचं मूल्यांकन करण्यात आलंय. भारताची स्थिती आहे 151व स्थान. किती,
याच्यात दिलेलं आहे. ओके ठीक आहे. सो भारताचं स्थान आहे 151व. याच्या आधी भारताचं स्थान होतं 159. सो रँक इम्प्रूव्ह झालेली आहे. 159 वरून आपण कुठे आलेलो आहोत 151 वरती. सो भारताच्या क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. मग आता सर्वात जास्त फ्रीडम, प्रेसला फ्रीडम कोणत्या कंट्रीमध्ये दिला जातो? तर 1 नंबर आहे नॉर्वे, 2 नंबर इस्टोनिया, त्याच्यानंतर नेदरलँड, स्वीडन आणि फिनलंड. ठीक आहे. सो पहिले 5 देश आहेत नॉर्वे, इस्टोनिया, नेदरलँड, स्वीडन आणि फिनलंड. सो आपला क्रमांक 151, 159 वरून आपण 151 वरती आलोय आणि आपल्या रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक कोण जाहीर करतं? तर तो जाहीर केला जातो रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर यांच्याकडून. नेक्स्ट, वुमन इन पॉलिटिक्स अहवाल 2025 चा अहवाल आहे. वुमन इन पॉलिटिक्स. तर UN वुमन, युनायटेड नेशन UN वुमन या ऑर्गनायझेशन कडून वुमन इन पॉलिटिक्स 2025 ठीक आहे 2025 हा अहवाल आलेला आहे. हा अहवाल इंटर पार्लमेंटरी युनियन, याचं मुख्यालय युनायटेड नेशनचं ऑर्गनायझेशन आहे जिनिव्हा यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला. अहवालातील प्रमुख निष्कर्ष काय आहेत? आता तर जागतिक स्तरावर राजकीय नेतृत्वात महिलांचे प्रतिनिधित्व अद्याप कमी आहे. ठीक आहे. मान्य करण्याजोगी गोष्ट की अजूनही महिलांचं नेतृत्व जागतिक स्तरावरती कमी आहे. नेक्स्ट, अनेक देशांमध्ये महिला नेतृत्व कमी होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो महिलांचं नेतृत्व पॉलिटिकल फील्ड मध्ये इम्प्रूव्ह व्हायला हवं, परंतु काय होत आहे ते डिक्रीज होते, कमी होते. अनेक देशांमध्ये महिलांचे नेतृत्व कमी होत असताना दिसतंय, जी एक चिंतेची बाब आहे. नेक्स्ट आहे भारताची स्थिती. तर इंडियाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सुमारे 9.7% ठीक आहे महिला मंत्री आहेत. आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्री आहेत? 9.7%. जागतिक स्थिती पाहिली तर फक्त 9 देशांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांपैकी 50% किंवा त्याहून अधिक महिला मंत्री आहेत. ठीक आहे. म्हणजे जगात फक्त 9 देश आहे की ज्यांच्या मंत्रिमंडळात 50% पेक्षा जास्त आपल्याला महिला मंत्री सापडतील. आपल्याकडे किती आहेत? फक्त 9.7. ठीक आहे. सो याच्यातून फक्त लक्षात घेण्याची गोष्ट युनायटेड नेशन वुमनचा रिपोर्ट आहे वुमन इन पॉलिटिक्स. ठीक आहे. नेक्स्ट, याच्यात सांगितलेलं आहे की जागतिक स्तरावरती महिलांचं नेतृत्व पॉलिटिकल फील्ड मध्ये राजकीय नेतृत्व कमी होताना दिसत आहे. ऑलरेडी कमी आहे आणि ते अजूनही कमी होताना दिसत आहे. भारतामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात 9.7% महिला मंत्री आहेत. आणि नेक्स्ट म्हणजे जगात फक्त 9 देश आहे की ज्यांच्या मंत्रिमंडळात 50% पेक्षा जास्त महिला आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो महिलांचं खूप कमी प्रमाणात आपल्याला काय दिसतंय? पार्टिसिपेशन पॉलिटिकल फील्ड मध्ये. ठीक आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये एवढे. बाकीचे राहिलेले अहवाल निर्देशांक आपण पुढच्या लेक्चर मध्ये स्टार्ट करू. ठीक आहे. लेक्चर 11 ते 1 मध्ये असेल आणि जर काही टायमिंगचा इश्यू झाला तर 1:30 ते 3:30 मध्ये लेक्चर आपलं लाईव्ह असतं. चालेल. थँक्यू सो मच. ह्या ज्या नोट्स आहे टेलिग्राम चॅनल वरती अपलोड केल्या जातील आणि त्या टाइमली रिवाइज करायच्या आहेत, कारण या नोट्स त्याच आहेत की ज्या तुम्हाला बुक्स मधून सॉर्ट आउट करून दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट, मी जर एक्झामला असते तर मी काय वाचलं असतं किंवा मी काय करायचे त्याच नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे फालतूचा जो डेटा आहे तो याच्यातनं काढून टाकण्यात आलेला आहे. फक्त एक्झामसाठी जे गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टींचा समावेश याच्यात केलेला आहे. सो नोट्स लेक्चर झाल्यानंतर रिवाइज करायचं, त्याच्या अजूनही शॉर्ट नोट्स बनवा पेजेस वरती आणि त्याच तुम्ही एक्झामच्या आधी रिवाइज करायच्या आहेत. ठीक आहे. याच्यानंतर बाकी काही सोर्स करायची गरज नाही. चालेल. थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूयात आपण.